जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अजून एका नवीन आपल्या सिस्टीम वरती पी-वाय-क्यू जे की असणार आहे ते डी-एम-ई-आर आणि डी-एच-एसच्या खूप इम्पॉर्टंट गोष्टीवरती आपण त्याच्यामध्ये फोकस केलेलं आहे. म्हणजे हे जे एम-सी-क्यू आपण बघणार आहात हे एम-सी-क्यू पूर्ण एम्स, आर-आर-बी, ई-एस-आय-सी प्रमाणे आहेत. जेणेकरून जे कशा प्रकारे आपल्या डी-एम-ई-आर आणि डी-एच-एस मध्ये त्याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतात, है ना? त्याच्यामुळे आपण हे आज बघणार आहोत. तर चला सगळ्यात पहिलं क्वेश्चन आपल्याला काय म्हणते? सगळ्यात पहिलं क्वेश्चन आहे विच डॉक्टर डिस्कवर्ड फंक्शन ऑफ हार्ट. फंक्शन ऑफ हार्ट काय आहेत बाबा सगळ्यात पहिले तर? फंक्शन ऑफ हार्ट. हार्टचं फंक्शन, मेन फंक्शन काय हार्टचं बाबा? कोणी विचारलं तर काय सांगणार आहे? पंपिंग ऑफ ब्लड. हा म्हणजे एक मोटार सारखं काम करते सर. बॉडी मधून रक्त उपसणं, बॉडीमध्ये रक्त सोडणं, लंग्स कडून रक्त उपसणं, लंग्स मध्ये रक्त सोडणं. है ना? हे कंटिन्यू चालू राहते, त्यामुळे पंपिंग ऍक्शन म्हणतात. सर्क्युलेशन करतो पूर्ण बॉडी. सर्क्युलेशन ऑफ ब्लड ऑल ओव्हर बॉडी. ऑल ओव्हर बॉडी. हा. न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतो, प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स, ऑक्सिजनचा सप्लाय करतो पूर्ण बॉडीच्या टिश्यूजला. हे झालं कोण? फंक्शन ऑफ हार्ट आहे. आता क्वेश्चन विचारतो की बाबा हु डिस्कवर्ड, म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञाने डिस्कवर केलं की बाबा हार्टची ही फंक्शन आहे की सर्क्युलेशन करणं, ब्लडला पंप करणं, है ना, न्यूट्रिएंट्सला प्रोव्हाइड करणं, ऑक्सिजनचा सप्लाय करणं, हे हार्टचे फंक्शन्स आहेत म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाने सगळ्यात पहिले सांगितले? तर त्याचा आन्सर काय आहे? त्याचा आन्सर आपल्याजवळ ऑप्शन्स काय काय म्हणते आपल्याला? विल्यम्स हार्वे, त्याच्यानंतर म्हणते रॉबर्ट कोच, त्याच्यानंतर म्हणते फ्लेक्झी हॉमॅन, त्याच्यानंतर म्हणते ॲरॉन ग्लॅसमॅन. तर ह्याच्यामधला आपला करेक्ट आन्सर आहे विल्यम्स हार्वे. विल्यम्स हार्वे नावाच्या शास्त्रज्ञाने काय सांगितलेलं आहे आपल्याला? फंक्शन ऑफ हार्ट सांगितलेले. आता हे जे रॉबर्ट कुच आहे ह्याच्यामधून, हे रॉबर्ट कुच मधून कोणता क्वेश्चन विचारते बाबा? हु डिस्कवर्ड द बॅक्टेरिया ऑफ ट्युबरक्युलोसिस. डिस्कवर्ड द बॅक्टेरिया ऑफ ट्युबरक्युलोसिस. त्यालाच आपण म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे पॉझिटिव्ह एजंट जो होता, पॉझिटिव्ह एजंट ऑफ टीबी. कोण शोध लावला म्हणलं तर काय सांगायचं? रॉबर्ट कुचनं लावला शोध. त्याच्यानंतर हे जे फेलिक्स हॉफमॅन आहे, या फेलिक्स हॉफमॅननं कशाचा शोध लावला म्हणजे तुला कोणी म्हणलं तर काय सांगायचं त्याला माहिती का? जी आपण आज जीवन वाचवणारी गोळी म्हणतो ज्याला की ऍस्पिरिन, ब्लड थिनर. ऍस्पिरिन काय काम करते आपल्या बॉडीमध्ये? ब्लडला थिन करते. मग ह्यानं काय केलं तर त्याच्या स्वतःच्या वडिलाचं जेव्हा आर्थरायटिसची ट्रीटमेंट करायची होती, स्वतःच्या वडिलाच्या आर्थरायटिसच्या ट्रीटमेंटच्या टायमाला ऍस्पिरिन नावाच्या ड्रगचा शोध लावला. त्याच्यानंतर ह्यानं काय केलं माहिती का? त्याच्यानंतर हिरोईन नावाच्या सबस्टन्सचा शोध लावला. हिरोईन. कोणती सर? आपल्या पिक्चर मध्ये काम करणारी हिरोईन का? तमन्ना भाटी आहे का ह्याच्यामध्ये? नाही सर. कोणती हिरोईन? ड्रग सबस्टन्स आहे. जे खूप डेंजरस सबस्टन्स म्हणून म्हटलं जाते, जे की थेरापेटिक यूज मध्ये वापरतात, पण त्याचा जर गलत म्हणजे चुकीचा जर वापर केला तर त्याच्यापासून लोक काय करतात? नशा करतात, है ना, ऍडिक्शन होते त्याच्यापासून. ते या दोन गोष्टीचा शोध लावणारा कोण होता सर? फ्लेक्झिस हॉफमॅन होता. सर ॲर्नॉल्ड ग्लॅसमॅन हे कोणी नव्हतंच. ॲर्नॉल्ड ग्लॅसमॅन नावाचा कोणता शास्त्रज्ञ नव्हता, ह्यानं कोणत्याच प्रकारचा शोध बी लावला नाही, त्याच्यामुळे सोडून द्यायचं त्याला. ठीक आहे. दुसरा काय म्हणतो आपल्याला बघा क्वेश्चन. क्वेश्चन माझं म्हणणं असतं की बाबा चांगल्या पद्धतीने जोपर्यंत आपण कळून घेत नाही, जोपर्यंत अंडरस्टँड करून घेत नाही, तोपर्यंत ऑप्शनवर जाऊ नका. कारण एकतर एक गोंधळून जातात, त्याच्यात ऑप्शन चुकवताल, आन्सर चुकवताल आणि मग नंतर घरी येऊन रडत बसतात. त्याच्यापेक्षा चांगला एक क्वेश्चन आधीच चांगला वाचायचा. काय म्हणते बघा? द अपायकल इम्पल्सेस म्हणजे अपायकल पल्स, अपेक्स बीट पण म्हणतात त्याला आपण, ऑफ हार्ट इज नॉर्मली फेल्ट ऍट. काय म्हणते प्रश्न? जे अपेक्स बीट आहे, अपेक्स बीट कोणत्या ठिकाणी जाणवते? म्हणजे ही जी छाती आहे आपली, या छातीच्या अपेक्स बीट, आता अपेक्स बीट छातीतच असणार आहे, इथं थोड्याशी इथंच जाणवणार आहे आपल्याला. आता ते विचारते क्वेश्चन की बाबा या छातीच्या कोणत्या ठिकाणी, एक्झॅक्ट ठिकाणी आपल्याला हे अपायकल पल्स जाणवल. ठीक आहे, याचा क्वेश्चन विचार. क्वेश्चनचे ऑप्शन्स काय काय सांगितलेले आहेत ना? लेफ्ट फिफ्थ इंटरकोस्टल स्पेस, लेफ्ट सेकंड इंटरकोस्टल स्पेस, राईट फिफ्थ इंटरकोस्टल स्पेस आणि राईट सेकंड इंटरकोस्टल स्पेस. चार ऑप्शन मध्ये मला एक गोष्ट कळते, अपेक्स कुठं असतो?
अपेक्स ऑफ हार्ट कुठे सांगितला होता मी तुला? अपेक्स हार्ट ऑफ हार्ट मी तुला सांगितला होता बघा. मी तुम्हाला म्हणतो होतो मिड क्लॅव्हिक्युलर लाईन. मिड क्लॅव्हिक्युलर लाईन ॲट 5th इंटरकोस्टल स्पेस लेफ्ट साइड ऑफ स्टर्न. स्टर्नमच्या लेफ्ट साइडला 5th इंटरकोस्टल स्पेस मध्ये ऍट मिड क्लॅव्हिक्युलर लाईन बिलो द एकदम कडकच बिलो द निप्पल. स्टर्नम आहे. स्टर्नम हे क्लॅव्हिकल आहे. क्लॅव्हिकलचे मिड क्लॅव्हिक्युलर लाईन पासून असा एक घेतला. हं. इथं 5th इंटरकोस्टल स्पेस स्टर्नमच्या लेफ्ट साइडला एक्झॅक्ट 5th इंटरकोस्टल स्पेस बिलो द निप्पल. इथं काय लागेल सर मला? इथं जर मी अस्कल्टेट केलं सर, इथं जर स्टेथोस्कोप ठेवला असा इथं, तर मला काय लागेल सर? इथं मला लागेल सर अपायकल पल्स लागतील सर. म्हणजे अपायकल इम्पल्सेस, अपेक्स बीट लागेल सर मला इथे. ठीक आहे, लक्षात आलं ते? म्हणजे कोणता आहे सर? लेफ्ट 5th इंटरकोस्टल स्पेस. म्हणजे ए माझा ऑप्शन आहे का सर? बरोबर आहे सर, माझा ए ऑप्शन आहे. ह्याच्यानंतर सर अजून काय काय ऑप्शन आहेत सर? ह्याच्यानंतर सर मला लेफ्ट सेकंड इंटरकोस्टल स्पेस म्हणते बघ. लेफ्ट सेकंड इंटरकोस्टल स्पेस. लेफ्ट सेंटर इंटरकोस्टल स्पेस मध्ये काय असतो सर? बेस ऑफ हार्ट असतो सर. बेस ऑफ हार्ट लक्षात ठेवा. बेस ऑफ हार्ट असणार कुठं? लेफ्ट सेकंड इंटरकोस्टल स्पेस मध्ये. मग ह्या ठिकाणी मला काय जाणवलं सर? इथं जर अस्कल्टेट केलं मी लेफ्ट सेकंड इंटरकोस्टल स्पेस मध्ये, जर अस्कल्टेट केलं मी, तर काय लागते मला माहिती आहे का सर? पल्मोनरी वॉल लागते सर. पल्मोनरी वॉल. आता पल्मोनरी वॉल कोणती आहे सर? जी वॉल तुमच्या राईट ॲट्रियम राईट वेंट्रिकल मधून लंग्स कडे रक्त घेऊन जाते ना, ती वॉल. लंग्स कडे रक्त घेऊन जाणारी आर्टरी कोणती आहे? पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी मध्ये आणि राईट वेंट्रिकल मध्ये जो दरवाजा आहे, त्या दरवाजाला म्हणतात आपण पल्मोनरी. पल्मोनरी वॉलची जर साऊंड ऐकायचं असेल मला, तर कुठे मी स्टेथोस्कोप लावणार सर? लेफ्ट साइडला सेकंड इंटरकोस्टल स्पेस मध्ये लावणार सर. इथं असं इथं. मग मला काय ऐकू येते सर? मला ऐकू येते सर तुमचा बेस ऑफ द हार्ट पल्मोनरी वॉल ऐकू येते सर तिथं मला. ह्याच्यानंतर हे एक झालं सर. ह्याच्यानंतर सर दुसरा काय म्हणतोय सर? राईट 5th इंटरकोस्टल स्पेस. राईट 5th इंटरकोस्टल स्पेस मध्ये काहीच नसते सर. नो, नथिंग, काहीच नसणार आहे. ही इकडे राहू द्या, हिला मिक्स करू नको हिच्यासोबत. नसतं बस मग दुकान लावून घेशील सर. काऊन जाणव ना, काऊन ऐकू येईना सर, काऊन ऐकू येईना? तू फार डेंजर आहे, मला माहिती आहे ना. ह्याच्यानंतर काय आहे सर? राईट सेकंड इंटरकोस्टल स्पेस. आता राईट सेकंड इंटरकोस्टल स्पेस मध्ये काय ऐकू येते सर? एक तर तुम्ही म्हणलात लेफ्ट इंटरकोस्टल स्पेस मध्ये पल्मोनरी वॉल ऐकू लागली सर. राईट इंटरकोस्टल स्पेस मध्ये काय येणार सर? मला ऑर्टिक वॉल ऐकू येते सर. ऑर्टिक वॉल ऐकू येते सर. पण कुठं? नियर टू द स्टर्न. नियर टू द स्टर्नम. आता माझी स्क्रीन इथं अशी खाली आहे माय. कॅमेरा असा वरी आहे. इथं इथं कॅमेरा आहे, इथं स्क्रीन आहे. त्याच्यामुळे आज खाली बघून शिकवावं लागेल. नसतं म्हणजे मास्तर बघू बघू शिकवायला. बघूनच शिकवावं लागेल. डोळे झाकून कोणताच मास्तर शिकू शकत नाही. लक्षात ठेव. ठीक आहे, कळालं हे क्वेश्चन पूर्ण? मग क्वेश्चन काय होता आपला? अपायकल पल्स कुठे लागते? तर 5th इंटरकोस्टल स्पेस मध्ये लेफ्ट साइडला, स्टर्नमच्या लेफ्ट साइडला 5th इंटरकोस्टल स्पेस मिड क्लॅव्हिक्युलर लाईन मध्ये जर घेतलं तर अपेक्स लागतो आपल्या हार्टचा. आणि तिथं काय ऐकू येते आपल्याला? अपेक्स बीट ऐकू येते. चल फटफट बघू, डबडब करू आणि सटासट अशी एक्झाम मध्ये लागले पाहिजे ते, है ना? फेल्युअर इन लिम्फॅटिक सिस्टीम. फेल्युअर इन लिम्फॅटिक सिस्टीम म्हणते, लक्षात घे. लिम्फॅटिक सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम नाही. फेल्युअर इन लिम्फॅटिक सिस्टीम टू रिटर्न ब्लड फ्लुइड्स एडिक्वेटली रिझल्ट इन. मराठीमधून जे जे लेकर म्हणू लागले ना, मराठीमधून पण सर आम्हाला क्वेश्चन पाहिजे, त्यांच्यासाठी मी मुद्दाम खाली मराठीमधून लिहून आणले ना. लसिका संस्थेने, सॉरी माय मिस्टेक, लसिका संस्थेने शरीरातील द्रव परत नेण्यास अपयश आल्यास काय होते? ठीक आहे, काय होणार आहे बघ मला सांग. कोणत्या ठिकाणी जर रक्त चालले पण तिथून रक्त वापस येईना झाले, तर मग तिथे रक्त जमा होईल की नाही बाळा?
ठीक आहे. मग तिथं जर रक्त जमा व्हायले सर, तर त्याची ते तिथल्या ठिकाण ते कोणतं काय असो ना, ते ठिकाणची साईज वाढेल की नाही कारण तिथं रक्त जमा व्हायले. मग काय होईल? स्वेलिंग होत असेल सर, है ना? स्वेलिंग कशाची व्हायली सर? जास्तीत जास्त करून स्वेलिंग कशाची होती माहिती आहे का? जी पायाकडे रक्त जाते ना, पायाकडे रक्त जाते तर त्यांना वरी येण्यासाठी लई प्रेशर लावावं लागतं. स्केलेटल मसलला लई दाब द्यावा लागते. वॉल्सला लई असं वरी फेकावं लागतं. मग त्या टायमाला जर समज लिम्फॅटिक सिस्टीम बरोबर काम ना तर लिम्फॅटिक सिस्टीम काय करते माहिती आहे का? जे टिश्यू मध्ये सुटलेला रक्ताचं काही पार्टिकल्स असतात ना, बघ एक लक्षात घे. सगळ्यात पहिले तुझी ओरटा आहे. हा, ओरटा पूर्ण शरीराला रक्त घेऊन जाते. ओरटा रक्त नेती आणि सोडती कशामध्ये? आर्टरीज मध्ये. हं? हे आर्टरीज रक्त सोडतात कशामध्ये माय? हे आर्टरीज रक्त सोडतात सर आर्ट्रिओल्स मध्ये. आर्टेरिओल्स. ठीक आहे. सर हे आर्ट्रिओल्स जे असतात की नाही, हे सारे आर्ट्रिओल्स जाऊन मिळतात कशाला सर माहितीये का? कॅपिलरीजला. ठीक आहे. ह्या कॅपिलरीज ह्याच्या अजून स्मॉल कॅपिलरीज तयार होतात सर. ह्या स्मॉल कॅपिलरीज काय करतात सर माहितीये का? ह्या जुडतात जाऊन कशाला सर? वेन्युअल्सला. हे वेन्युअल्स असतात ना, हे वेन्युअल्स जाऊन जुडतात कशाला? म्हणजे छोटे छोटे वेन्युअल्स. काय तयार होती सर? वेन तयार होती. ही वेन जाऊन जुडतात. जेवढ्या शरीरातल्या वेन आहेत त्या जुडतात कोणाला जाऊन सर? सुपेरियर वेना केवा आणि इन्फेरियर वेना केवाला जाऊन जुडतात सर. वेना क्यावा. आणि वेना क्यावा जाऊन कशामध्ये जाते सर? तुमच्या राईट ऍट्रियम मध्ये. एवढं कळालं सर. ठीक आहे. मग सर या पूर्ण प्रोसेसमध्ये हे जे कॅपिलरीज दिसायलेत का तुम्हाला? ह्या कॅपिलरीज, ह्या कॅपिलरीज मधून काय होते माहिती का? सम अमाऊंट ऑफ फ्लुइड, सम अमाऊंट ऑफ ब्लड फ्लुइड रिमेन इन टिश्यू. ओके, एवढं कळालं. कॅपिलरीज मधून जे छोट्याशा अमाऊंट मध्ये टिश्यू मध्ये जे रक्ताचे पार्टिकल्स राहिले होते त्यांना घेऊन येण्याचं काम कोण करते सर? लिम्फॅटिक सिस्टीम करते सर. लिम्फॅटिक सिस्टीम. मग ही जी लिम्फॅटिक सिस्टीम खराब झाली सर, तर हे जे टिश्यू मधला फ्लुइड होता ना बापू, हे टिश्यू मधला फ्लुइड वापिस हृदयाकडे जाणार आहे का? नाही जाणार. आणि त्या टिश्यू मधल्या फ्लुइडची जर टिश्यू मधला फ्लुइड वाढत गेला वाढत गेला वाढत गेला तर काय होईल? त्या टिश्यूची इन्फ्लामेशन होणार टिश्यू मध्ये. मग इथं बंगला ऑप्शन मध्ये काय दिसेल मला? स्वेलिंग ऑफ टिश्यू अँड ओडेमा. एडेमा तयार व्हायला सर टिश्यू मध्ये स्वेलिंग येऊन. आला की नाही? त्याच्यामुळे म्हणतो मी रूट कॉज जोपर्यंत माहित होत नाही तोपर्यंत क्वेश्चन बघायचा आहे. बघ लक्षात आलं? ठीक. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो बाप्पा मला? द ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ऑफ बॉडी इज. बॉडीची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम कोणाला म्हटलं जाते? ट्रान्सपोर्टेशनचा अर्थ काय होतो ते सगळ्यात पहिले सांग. हे ए पॉइंट पासून जर बी पॉइंटला कोणती गोष्ट घेऊन जायची आहे तर त्याला गोष्टीला काय म्हणतात? ह्या ह्या प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सपोर्टेशन म्हणतात. काय म्हणतात? ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे उदाहरणामध्ये तू घरी बसल्या बसल्या अमेझॉनवरून फ्लिपकार्टवरून काहीतरी मागितले, ते मागितलेली गोष्ट समज दिल्लीला होती, दिल्लीहून तुझ्या घरापर्यंत यायली म्हणजे काय व्हायली? ती गोष्ट ट्रान्सपोर्ट व्हायली. व्हायली की नाही मॅम? हा. मग ह्याच ट्रान्सपोर्ट, असंच ट्रान्सपोर्ट जेव्हा शरीरामध्ये व्हायला सर, कशाचं ट्रान्सपोर्ट होते शरीरामध्ये? न्यूट्रियंट्सचं, ऑक्सिजनचं, ब्लडचं. ब्लड त्यांना ट्रान्सपोर्ट करतोय ना. मग सर हे माझा प्रश्न विचारायला मला, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम कोणती? सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. त्यालाच काय म्हणतात आपण? कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणतात. ऑप्शन काय आहे मग सर? कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. ठीक आहे. आता ही जी इंटिग्युमेटरी सिस्टीम आहे सर, ही काय करते सर? थर्मो रेग्युलेशन करते. स्किन. हा, स्किन थर्मो रेग्युलेशन. थर्मो रेग्युलेटरी सिस्टीम म्हणजे बॉडीच्या घाम येऊन जे बॉडीचा टेम्परेचर मेंटेन केला जातो ते इंटिग्युमेटरी सिस्टीम मेंटेन केला जातो. स्किन, स्किनवरचे केस, त्याच्यानंतर त्याच्यामधले ग्लँड्स, त्याच्यामधले स्वेट ग्लँड, ह्या सगळ्या कशामध्ये येतात? इंटिग्युमेटरी सिस्टीम मध्ये येतात. त्याच्यानंतर इंडोक्राईन सिस्टीम. हे काय करते सर? हॉर्मोनल रेग्युलेशन करते सर. हार्मोनल रेग्युलेटरी सिस्टीम. काय म्हटलं जाते तिला? हार्मोनल रेग्युलेटरी सिस्टीम. बॉडी मधले जेवढे भारी भारीचे काम आहेत की नाही, ज्यांच्यासाठी हार्मोन लागतात, ते हार्मोन सिक्रेट कोण करते? एंडोक्राईन सिस्टीम करते. आणि त्याच्यामुळेच काय म्हटलं जाते? एंडोक्राईन सिस्टीम इज अ कंट्रोल बॉडी बाय प्रोड्युसिंग हार्मोन्स. हार्मोन्सला प्रोड्यूस करून बॉडीच्या फंक्शन्सला कंट्रोल करणारी सिस्टीम कोणती आहे? एंडोक्राईन सिस्टीम आहे. त्याच्यानंतर कोणती येते तुझी?
युरिनरी सिस्टीम काय करते? वेस्ट रिमूव्हल सिस्टीम म्हणतात त्याला. वेस्ट रिमूव्हल सिस्टीम म्हणतात त्याला. काहून म्हणतात बाबा? कारण जेवढं शरीरातली घाण आहे, ती शरीरातली घाण किडनीमध्ये जाऊन ते रक्त फिल्टर होते आणि तिथून मग ते काढून बाहेर युरिनद्वारे काढून बाहेर फेकलं जाते. आता इथे एक गोष्ट तुला विचारतो मी. तुझ्यासाठी क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे की हू प्रोड्यूस युरिया? युरिया प्रोड्यूस कोण करते? याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये की युरिया प्रोड्यूस कोण करते? ठीक आहे. युरिक ऍसिड, युरिया जे असते ना, ते प्रोड्यूस कोण करते? ठीक आहे. ओके. ह्याच्यानंतर काय आहे प्रश्न आपला? द अपेक्स ऑफ द हार्ट इज फॉर्मड मोस्टली बाय अपेक्स ऑफ द हार्ट फॉर्मड मोस्टली म्हणजे मला सांग हे बघ, हे समज तुझा हार्ट आहे असं. हम्म हार्टचा अपेक्स कोणाला म्हणतात बाबा? ह्या पार्टला म्हणतात. अपेक्स म्हणतात आपण ह्या पार्टला. ठीक आहे. ठीक आहे ना, एवढं माहिती आहे तुला? आता हे प्रश्न असं म्हणते की हे अपेक्स कोणत्या पार्टनं फॉर्म होते? मोस्टली कोणत्या पार्टनं फॉर्म होते? तिथं काय असते बाबा? ह्या ह्या पार्ट मध्ये मला सांग, ह्या पार्ट मध्ये कोण असते? मला सांग, त्याचं नाव काय असते सर? लेफ्ट वेंट्रिकल. आता इथं जर प्रश्न विचारला असता, बेस ऑफ हार्ट मेनली फॉर्मड बाय, ही बेस आहे हार्टचा. बेस ऑफ हार्ट कोण फॉर्म करते सर? लेफ्ट एट्रियम. लक्षात आले काय म्हणालो तर? लेफ्ट एट्रियम. मग आता इथं काय होतं? द अपेक्स इज ऑफ द हार्ट मेनली फॉर्म्ड बाय लेफ्ट वेंट्रिकल. सेंट्रल वेंट्रिकल कुठं असते सर? सेंट्रल वेंट्रिकल म्हणजे थर्ड वेंट्रिकल ऑफ ब्रेनला म्हटलं जाते. थर्ड वेंट्रिकल ऑफ ब्रेन. सेंट्रल वेंट्रिकल म्हटलं जाते. हार्ट मध्ये सेंट्रल वेंट्रिकल नसते. मग तिथं कटला. त्याच्यानंतर राईट ॲट्रियम आहे सर. राईट ॲट्रियमला काय म्हणतात? कलेक्टिंग सेंटर ऑफ हार्ट म्हणतात. कलेक्टिंग सेंटर ऑफ डीऑक्सिजनेटेड ब्लड. कलेक्टिंग सेंटर ऑफ डीऑक्सिजनेटेड ब्लड कोण आहे? राईट ॲट्रियम तुमचा. लेफ्ट ॲट्रियम काय आहे सर? कलेक्टिंग सेंटर ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि हेच काय करते? फॉर्म बेस ऑफ हार्ट. बेस ऑफ हार्ट. ठीक आहे. हे हे पण क्वेश्चन तुझे क्लिअर झाले इथं. ठीक आहे. माय पिलू बरं की? बघ आता काय? अस्कल्टेटरी एरिया इन लेफ्ट मिड क्लॅव्हिक्युलर लाईन. बघ लक्षात घे, ही तुझी चेस्ट आहे. आता सर चौकोनी चेस्ट कशी आहे? रोबोट आहे तू, रोबोट. रोबोट आहे म्हणून ते लक्षात घे फक्त इथं. आणि हे तुझं स्टर्नम आहे बापू, आताच इथंच लक्षात घे. ठीक आहे. आणि हे तुझा हे क्लॅव्हिक्युलर बोन आहे समजा असा. इथे एक क्लॅव्हिक्युलर बोन, इथे एक क्लॅव्हिक्युलर. ठीक आहे, एवढं कळलं. आता काय म्हणते? अस्कल्टेटरी एरिया इन लेफ्ट मिड क्लॅव्हिक्युलर. लेफ्ट म्हणजे हे स्टर्नम होता, स्टर्नमच्या लेफ्ट साइडला इकडे सर मिड क्लॅव्हिक्युलर. सर हे मिड क्लॅव्हिक्युलर. सॉरी सर, हे मिड क्लॅव्हिक्युलर कारण असा जातो ना, त्याच्यामुळे मिड क्लॅव्हिक्युलर ते. ठीक आहे. लेवल ऑफ फिफ्थ इंटरकोस्टल स्पेस. हे पहिला इंटरकोस्टल स्पेस होता सर, हे दुसरा इंटरकोस्टल स्पेस, हे तिसरा इंटरकोस्टल स्पेस, हे चौथा इंटरकोस्टल स्पेस, हे पाचवा इंटरकोस्टल स्पेस. म्हणजे ह्या पॉइंटला विचारेल ते. ह्या पॉइंटला तुला काय विचारेल? इंटरकोस्टल स्पेस इज. पाचव्या बरगाडीच्या जागेत कोणता अस्कल्टेटरी भाग असतो? पाचव्या बरगाडीच्या. आता मला हे क्वेश्चन सांग. आपण आत्ताच डिस्कस केले. बघ, लेफ्ट फिफ्थ इंटरकोस्टल स्पेस अपेक्स असते. अपेक्स मध्ये कोणती वॉल प्रेझेंट असते म्हणून सांगितलं होतं मी तुला? अपेक्स मध्ये तुला म्हणलं होतं मी मिड क्लॅव्हिक्युलर लाईन, फिफ्थ इंटरकोस्टल स्पेस, साइड ऑफ स्टर्नम, बिलो द निप्पल. इथं नाही दिली का रे आपण?
बघ, इथं मी लिहून देतो, इथं अजून लक्षात ठेव. मिट्रल वॉल. कोणती वॉल असती? मिट्रल वॉल प्रेझेंट असते इथं. इथं काय दिसणार सर मला? मिट्रल वॉल. चलो, भेटला मला मिट्रल वॉल. आता ट्रायकस्पीड. ट्रायकस्पीड म्हणजे ह्याला काय म्हणतात सर? ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर. कोणती? राईट. राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल पण म्हणतात आपण ह्याला. हा, राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल म्हणजे ट्रायकस्पीड वॉलला जर मला अस्कल्टेट करायचं असेल, मी करणार सर फिफ्थ इंटरकोस्टल स्पेस मध्ये. कुठं सर? नियर द झिफॉइड प्रोसेस. झिफॉइड प्रोसेस म्हणजे ह्याला म्हणतात ना. बघ ह्याला ह्याला ही झिफॉइड प्रोसेस आहे. ह्याच्या एकदम बाजूला इथं जर अस्कल्टेट केलं तू, इथं काय लागणार आहे तुझ्या? इथं तुझ्या लागणार आहे ट्रायकस्पीड वॉल. ट्रायकस्पीड वॉल इकडे लागणार तुझ्या. लक्षात येईल का? आणि ह्याच्या मिड क्लॅव्हिक्युलर लाईनच्या इथं जर अस्कल्टेट केलं तर कोणती लागणार? मिट्रल वॉल लागणार तुझ्या. आता ऑर्टिक वॉल आहे सर. ऑर्टिक वॉल कुठे लागते सर माझी? ऑर्टिक वॉल जी असते ना सर ही राईट सेकंड इंटरकोस्टल स्पेस मध्ये. म्हणजे इंटरकोस्टल 1, इंटरकोस्टल 2 म्हणजे इथं स्टर्नमच्या बाजूला एक्झॅक्ट इथं जर अस्कल्टेट केलं मी तर काय लागते सर मला? ऑर्टिक वॉल लागते. आणि मिट्रल वॉल तर कुठे आहे? फिफ्थ इंटरकोस्टल स्पेस मध्ये सांगितलं. त्याच्यानंतर पल्मोनरी वॉल राहिली सर. पल्मोनरी वॉल कुठं? राईट सेकंड इंटरकोस्टल स्पेस. पल्मोनरी वॉल कुठे लागणार सर? लेफ्ट सेकंड इंटरकोस्टल स्पेस मध्ये लागणार. लेफ्ट सेकंड इथं इथं ह्या ठिकाणी कोणती लागणार सर? पल्मोनरी वॉल. एकदम डायग्राम सगळी आता सर चांगली मला टाइम असला असता मी एकदम बाडी चकचकीत डायग्राम काढून दाखवली असती तुला. पण तू तेवढा व्हिडिओ पाहत नाही मला माहिती नाही. Which of the below is not function of fibroskeletal of heart? म्हणजे खालीलपैकी कोणता फायब्रोस्केलेटलचं फंक्शन नाही म्हणाले. फायब्रोस्केलेटल म्हणजे कोणते सर? जी की हार्ट मध्ये सापडतात सर, जी की तुमच्या रिलॅक्शन कॉन्ट्रॅक्शन साठी महत्वाचे आहेत सर. फक्त ते काय करू शकत नाहीत सर माहिती का? ते कंडक्शन करू शकत नाहीत सर. बाकी सगळं करतात सर. प्रोटेक्शन करतात, ओव्हर स्ट्रेचिंग पासून वाचवतात सर. हा, म्हणजे धष्टपुष्ट आहेत सर, एकदम बडी आहेत. फक्त त्यांच्यामध्ये कंडक्शनची कॅपॅसिटी नसते, बाकी सगळं करू शकतात. बघ ऑप्शन काय म्हणते आपल्याला? कार्डियक मसल इन्सर्शन. कार्डियक मसल इन्सर्शन म्हणजे काय असते माहितीये का? जे कार्डियक टिश्यू असतात, कार्डियक टिश्यू कनेक्टेड इन डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असे मिक्स झाले, असे हे असतात, इंटरलोकेट झालेले असतात ना, त्याला म्हणतात कार्डियक मसल इन्सर्शन. इन्सर्शन म्हणजे इंटरलोकेट झालेले असतात. म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू आहे, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्याच्यामध्ये कार्डियक मसल असे इंटरलोकेट झाले असतात. ते टाईप आहे कशाचं? फायब्रोस्केलेटल ऑफ हार्टचा. त्याच्यानंतर आहे फाउंडेशन ऑफ वॉल. वॉलला फाउंडेशन करण्यासाठी मदत करतात का? तर रफ एकदम स्ट्रॉंग असतात. त्याच्यानंतर कंडक्शन ऑफ इम्पल्स. कंडक्शन ऑफ इम्पल्स करू शकत नाहीत सर. आता सांगितलं मी तुम्हाला, कंडक्शन ऑफ इम्पल्स कोण करू शकत नाहीत? फायब्रोस्केलेटल करू शकत नाहीत, कारण ते टफ असतात. त्यांचं कामच प्रोटेक्शनचं आहे, प्रोव्हाइड सपोर्ट अँड प्रोटेक्शन. कंडक्शन करू शकत नाहीत ते. त्याकडे त्या सोडून दुसरं काही करू शकतात ते. ठीक आहे. आणि प्रिव्हेंट ओव्हर स्ट्रेचिंग हे पण करू शकतात सर. 1, 2, 3 करू शकतात सर. मग काय करू शकत नाहीत सर? हे करू शकत नाहीत सर. कंडक्ट इम्पल्स. इम्पल्स कंडक्ट करता येत नाहीत सर त्यांना. ऑटोरिदमिसिटी असते ती. ऑटोरिदमिक जे फायबर्स असतात तेच मसल्स इम्पल्सला कंडक्ट करतात सर, दुसरं कोणी करू शकत. ठीक आहे. स्पेशलाइज कार्डियक मसल्स आहेत त्याच्यासाठी. विच टिश्यू लेअर ऑफ द हार्ट वॉल इज थिकेस्ट लेअर. म्हणजे खालीलपैकी कोणती हार्टची लेअर सगळ्यात जाड आहे म्हणून असा प्रश्न विचारते. कोणत्या कोणत्या लेअर आहेत बापा मला सांग. हार्ट लेअर 3 सांगितल्या होत्या मी तुला.
इथंच याच ठिकाणी तिन्हीच्या तिन्ही क्लिअर झाल्या पाहिजेत. सगळ्यात पहिलं पेरिकार्डियम, त्याच्यानंतर मायोकार्डियम, त्याच्यानंतर एंडोकार्डियम. पेरिकार्डियमच्या दोन पडतात सर. आउटर पेरिकार्डियम, आउटर पेरिकार्डियम, इन्नर पेरिकार्डियम, विसरल पेरिकार्डियम पण म्हणतात त्याला, इनर पेरिकार्डियमला. आउटर पेरिकार्डियमचे अजून दोन पडतात सर टाइप्स. कोणकोणते आहेत सर? फायब्रस पेरिकार्डियम, सगळ्यात बाहेरची पेरिकार्डियम, आणि नंतर म्हणजे त्यातली पडती सर सिरस पेरिकार्डियम. ह्या सिरस पेरिकार्डियमच्या मध्ये आणि इनर पेरिकार्डियमच्या मधात एक जागा असते सर, एक स्पेस असतो. ह्या स्पेसला म्हणतात पेरिकार्डियल स्पेस. पेरिकार्डियल स्पेस. ह्या पेरिकार्डियल स्पेस मध्ये काय असतो सर? पेरिकार्डियल फ्लुइड. हे पेरिकार्डियल फ्लुइड काय काम करतो? शॉक ऍब्झॉर्ब करायचं, ल्युब्रिकेशनचं काम करतो. सिक्रेट कोण करतो सर? सिरस पेरिकार्डियम सिक्रेट करतो. कोणाला? पेरिकार्डियल फ्लुइडला. मग आता ह्यानं विचारले काय मला? थिकेस्ट लेअर ऑफ हार्ट विचारले. तर ही जी मायोकार्डियम असती, ह्या मायोकार्डियमला म्हणतात आपण थिकेस्ट लेअर, कारण मधात असती आणि ह्याच्यामध्येच तुमचा एव्ही नोड, एस ए नोड, ब्लड सप्लाय सगळं ह्याच्यातच असते. थिकेस्ट लेअर आहे ही झाली मायोकार्डियम थिकेस्ट लेअर. एंडोकार्डियम काय करते सर? स्पेसिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेली असते सर. आणि हे जे हार्टच्या मधातले चेंबर आहेत, लाइनिंग ऑन चेंबर, लाइनिंग ऑन चेंबर ऑफ हार्ट, हार्टच्या चेंबर्सवर लाइनिंग करते. आणि जे ट्युनिका ऍडव्हान्टेशिया असते ना तुमच्या, म्हणजे आर्टरीच्या मधातली लेअर असते, त्याच्यासोबत कंटिन्यू होत जाते. एंडोकार्डियम. आपला आन्सर काय सर? मायोकार्डियम. ठीक आहे, चलो. मायोकार्डियम, एंडोकार्डियम, इपिकार्डियम. ह्याच इन्नर पेरिकार्डियमलाच इपिकार्डियम म्हटलं जाते. इन्नर पेरिकार्डियम आहे ना, ह्यालाच इपिकार्डियम म्हटलं जाते. पेरिकार्डियमचाच एक भाग. इंटर आर्ट्रियल हे नाही, काय समज. बघ, कॉर्डे टेंडिनी इज फाउंड इन. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायसारखी आहे तुला. काय लक्षात ठेवायची सर? बघ, राईट ॲटेरियम आहे, राईट वेंट्रिकल आहे सर. ठीक आहे, मी तुला इथे काढून दाखवतो. ठीक आहे, हे राईट ॲट्रियम आहे सर, हे राईट वेंट्रिकल आहे सर. एवढं लक्षात राहील माझ्या. नाव पोडायलो मी थोड्या वेळाच. बघ, आता ह्याच्यामधून रक्त जेव्हा खाली जायचंय ना बा, इथं काय असते सर? ह्या वॉलला काय म्हणतात आपण? ट्रायकस्पिड वॉल. ट्रायकस्पिड वॉल म्हणतात. ही ट्रायकस्पिड वॉल जी असते ना, ही ट्रायकस्पिड जी वॉल आहे ना, ह्या ट्रायकस्पिड वॉलला जे वेंट्रिकल्सच्या वॉलवर कनेक्ट करतात की नाही, अशी 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 टेंडॉन असतात ह्याच्यामधून. जर तुम्ही असे मधातून जर बघितलं ना ह्याचे स्ट्रक्चर, ह्याच्यामध्ये काय असतात? असे टेंडॉन असतात. आणि हे जे कॉर्डिनी टेंडिनी म्हणतात, त्याला काय म्हणतात? त्याला कॉर्डी टेंडिनी म्हणतात. हे जी कॉर्डी टेंडिनी आहे, ही कॉर्डी टेंडिनी कशावर अटॅच होती जाऊन? पॅपिलरी मसल्स असतात. कॅपिलरी मसल्स वर. आता इथे अजून एक क्वेश्चन काय तयार होऊ शकतो? विच स्ट्रक्चर अटॅच द ट्रायकस्पिड वॉल विथ द वेंट्रिकल्स विथ द पॅपिलरी मसल्स? काय? कॉर्डी टेंडिनी. काय म्हणते? कॉर्डी टेंडिनी फाउंड इन कशामध्ये सापडतात मग? वेंट्रिकल्स ऑफ हार्ट. कशामध्ये सापडणार? वेंट्रिकल्स ऑफ हार्ट. आताच काढून दाखवलं तुला मी. वेंट्रिकल्स ऑफ हार्ट मध्ये जे पॅपिलरी मसल्स आहेत त्यांच्यावर अटॅच करण्यासाठी हे कॉर्डी टेंडिनीचा वापर केला जातो. कशाला? ट्रायकस्पिड वॉलला आणि तिकडचे बायकस्पिड वॉलला. ठीक आहे. ऑरिकल्स. ऑरिकल्स इथे कुठे आहेत का? इथं नसतात सर. ऑरिकल्स कुठे असते सर? राईट ॲट्रियम मध्ये. राईट ॲट्रियम अँड राईट ॲट्रियम मध्ये असणार सर. राईट ॲट्रियम मध्ये कशासाठी असतात? इन्क्रीज द साईज ऑफ ॲटेरियम. म्हणजे ह्याच्यामुळे कॅपॅसिटी वाटते राईट ॲट्रियमची. तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, हे जे हार्ट होता ना, असा हार्ट आपला
बघ, इथं जे असते ना इथं, इथे एक असा असा कानासारखा भाग तयार होतो इथं. इथं ह्या ठिकाणी. ह्या कानासारख्या भागाला म्हणतात ऑरिकल. काय म्हणतात त्याला? त्याला ऑरिकल म्हटलं जाते. हा, ह्याला डॉग एअर स्ट्रक्चर लाईक अ डॉग एअर, डॉग कुत्र्याच्या कानासारखा आकार तयार होतो इथे. त्याच्यामुळे याला ऑरिकल म्हटलं जाते. ह्याचं काय पाऊच सारखा स्ट्रक्चर असतो, जे की कॅपॅसिटी वाढवतो कशाची, आर्टरीयमची, ब्लडला स्टोअर करण्यासाठी. वेंट्रिकल्स ऑफ ब्रेन हे तर नाही सर, ह्याच्यामध्ये CSF असते. सायनस वेनस ह्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या जे वेन्स आहेत, वेन्स येऊन कलेक्ट होतात आणि सायनस वेनस तयार करतात. हे ह्याच्यामध्ये काही कामाचं नाही सर. कॉर्डी टेंडिनी म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर आहे, वेंट्रिकल्स मध्ये सापडतो आपल्याला. ठीक आहे. ह्याच्यानंतर काय म्हणतोय सर, 10वा प्रश्न, विच फॉलोविंग कंटेन्स डिऑक्सिजनेटेड ब्लड, खालीलपैकी कशामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतो म्हणून विचारले. ओरटा. ओरटा ओळखलीच जाते कशासाठी बा, लार्जेस्ट अँड लॉंगेस्ट आर्टरी इन बॉडी. लार्जेस्ट आणि लॉंगेस्ट बॉडी आर्टरी जर म्हणलं कोणी बॉडी मधली कोणती आहे, तर काय सांगायचं, ऑर्टा आहे. त्याच्यामध्ये काय असतो सर, ऑक्सिजनेटेड ब्लड असतो. ब्लड रिच इन O2 ऑर्टा मध्ये सापडतो. आता पल्मोनरी आर्टरी आहे, त्याच्यानंतर सबक्लेव्हिक्युलर आर्टरी आहे, आणि त्याच्यानंतर हे पल्मोनरी वेन. आता आपण इथे एक्सेप्शन आहे, एक्सेप्शन काय माहिती का, एकमेव अशी आर्टरी आहे बॉडी मधली ज्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असते, त्याला म्हणजे पल्मोनरी आर्टरी. डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं, हार्ट टू लंग्स. हार्ट कडून लंग्स कडे जे रक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जायचं काम आहे ते कोण करते, पल्मोनरी आर्टरी करते. सबक्लेवियन आर्टरी, सबक्लेवियन आर्टरी काय करते माहिती का, तुमच्या ब्रेनला, ब्रेन म्हणजे ऑर्टा मधून जे ब्रांच निघते सबक्लेवियन आर्टरी निघते, आणि ते सबक्लेवियन आर्टरी ब्रेनला, तुमच्या फेसला, तुमच्या नेकला, त्याच्यानंतर शोल्डर, त्यांना ब्लड सप्लाय करण्याचं काम कोण करते, क्लॅव्हियन आर्टरी करते. आणि पल्मोनरी वेन काय करते सर, पल्मोनरी वेन एक अशी एक मात्र वेन आहे पूर्ण बॉडीमध्ये, एक्सेप्शन, जी की ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाते. ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स टू आपल्या ह्याच्याकडे, हार्टकडे. 100% लक्षात राहील का, आहे तर फास्ट व्हायले का, ठीक आहे, दमादमन बघ मग होत नाही. आता काय म्हणते आपल्याला, ऑल फॅक्टर्स एड इन वेनस रिटर्न टू हार्ट एक्सेप्ट, म्हणजे खालीलपैकी सगळे काय करतात, खाली घटक मदत करतात. एड म्हणजे हेल्प, एडचा अर्थ काय होतो, हेल्प. फर्स्ट एड म्हणजे प्राथमिक मदत, प्राथमिक उपचार ज्याला म्हणतात आपण, फर्स्ट एड, त्याच्यामधलं एड आहे समज. एड व्हेनस रिटर्न म्हणजे जे खाली रक्त गेलेलं आहे, शरीरामध्ये रक्त गेलेलं आहे, ते रक्त वापस येण्यासाठी कोण कोण मदत करते म्हणाली, एकाला सोडून. म्हणजे खालीलपैकी सगळे ऑप्शन्स बरोबर आहेत, फक्त एकाला सोडून. का, इथे एक शब्द आहे पण या शब्दावर खूप चांगलं लक्ष द्या. एक्सेप्ट. निगेटिव्ह प्रेशर, निगेटिव्ह प्रेशर कधी जनरेट होतो बॉडीमध्ये, व्हेन ब्लड रिटर्न टू हर्ट. जेव्हा रक्त हृदयाकडे वापस येतो ना, त्या टायमाला निगेटिव्ह प्रेशर जनरेट होतो. आणि जेव्हा रक्त टिश्यूकडे जातो, बॉडी ऑर्गन्स कडे जातो, त्या टायमाला पॉझिटिव्ह प्रेशर जनरेट होतो. मग निगेटिव्ह प्रेशर असलाच पाहिजे सर, निगेटिव्ह प्रेशर नसेल तर ब्लड वर येऊ शकत नाही. हे हेल्प करते सर. ठीक आहे, हे एक राहू द्या. त्याच्यानंतर वन वे वॉल्स हेल्प इन वेनस रिटर्न. आणि हेच जर वन वे वॉल जर खराब झाले तर डीप वेन थ्रोम्बोसिस नावासारख्या, वॉल्युलर डिफेक्ट नावासारख्या डिसीज कंडिशन होतात आपल्याला. त्याच्यानंतर आहे लेफ्ट वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आता हे जे लेफ्ट वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आहे ना, ह्याच्यामुळे पॉझिटिव्ह प्रेशर तयार होते, पॉझिटिव्ह प्रेशर. आणि हे जे पॉझिटिव्ह प्रेशर आहे, हे काय करते माहिती का, पॉझिटिव्ह प्रेशर हार्ट टू बॉडी ऑर्गन्स ब्लडला नेण्यासाठी महत्वाचा असतो. कोण, पॉझिटिव्ह प्रेशर. मग पॉझिटिव्ह प्रेशरचं काम व्हेनस रिटर्न मध्ये येईल का, नाही. म्हणजे माझा आन्सर कोणता आहे सर,
लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. आता हे मसल स्क्वीजिंग आहे सर ह्याला. स्केलेटल मसल पंपिंग पण म्हणतात त्याला आपण. स्केलेट म्हणजे स्केलेटल मसल्स मदत करतात वेन्सला, पंप करतात म्हणजे जेणेकरून खालचं रक्त असं वरी ढकललं जाते. कोण करत नाही वेनस रिटर्न मध्ये मदत? लेफ्ट व्हेंट्रिकल मदत करत नाही. लेफ्ट व्हेंट्रिकल मदत कशामध्ये करतो? बॉडी पार्ट्सला रक्त फेकण्यासाठी करतो. अजून एक क्वेश्चन आहे त्याच्यावरती. द वेनस रिटर्न टू द हार्ट इज इन्क्रीज्ड बाय. वेनस रिटर्न जे हार्टचा वेनस रिटर्न आहे म्हणजे रक्त पुरवठा आहे, दूषित रक्त जे हृदयाकडे वापस यायचे ते कशामुळे जास्त वाढतो सर? हेल्प कोण करतो त्याला? जास्त मदत कोण करतो? ग्रॅव्हिटी करत नाही सर. ग्रॅव्हिटी उलट त्याच्यामध्ये फरक घट करते सर. रेस्पिरेटरी पंप इथं कामाला येत नाही सर. इन्क्रीज्ड फ्लुइड काही संबंध नाही सर. इन्क्रीज फ्लुइड एक आर्टिफिशियल गोष्ट आहे. फ्लुइड इन्क्रीज करायला तो बॉडी मधला ते नाही इथं सर. मग काय करणार सर? स्केलेटल मसल पंप हे एकमेव अशी गोष्ट आहे सर जी की खूप महत्वाची आहे वेनस रिटर्न मध्ये. इन्क्रीज करतो वेनस रिटर्नला. कोण? स्केलेटल मसल पंप. ते क्वेश्चन सांगितलंय म्हणून हे जस्ट एक्सप्लेन करणं झालं. ठीक आहे. हा आता काय बघायचं आपल्याला 13वा क्वेश्चन. अ पेशंट विथ अ ट्रायकस्पिड वॉल डिसऑर्डर हॅव इम्पेअर्ड ब्लड फ्लो बिटवीन. ट्रायकस्पिड वॉल कुठं असते? त्यालाच एक दुसरं नाव आहे सर. ट्रायकस्पिड वॉललाच म्हटलं जाते सर राईट टिरिओ व्हेंट्रिक्युलर वॉल. ॲटिरिओ व्हेंट्रिक्युलर म्हणजे सर ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल्सच्या मधात प्रेझेंट आहे का सर? ॲट्रियम अँड व्हेंट्रिकल यांच्या मदत प्रेझेंट असते का सर इथं अशी? हा, इथेच प्रेझेंट असते. पण ट्रॅकस्पीड आहे सर म्हणजे राईट साईडला. कोणत्या? राईट साईडच्या ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल्सच्या मधात प्रेझेंट असणार. मग कुठे आहे? राईट ॲट्रियम अँड व्हेंट्रिकल्स. लेफ्ट ॲट्रियम अँड व्हेंट्रिकल्स मध्ये कोण प्रेझेंट असतो सर? त्याला म्हणतात आपण बायकस्पीड वॉल. ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड काय? ट्राय म्हणजे तीन, बाय म्हणजे दोन. म्हणजे ट्रायकस्पीड वॉल तीन कस्प्सनं बनलेली आहे, तीन दरवाज्यांनी बनलेली आहे, त्याच्यामुळे ट्रायकस्पीड म्हणतात त्याला. बायकस्पीड वॉल दोन कस्प्सनं बनलेली असते, त्याच्यामुळे त्याला बायकस्पीड म्हणतात. दोनच दरवाजे आहेत त्याच्यावरती. ठीक आहे. राईट वेंट्रिकल अँड पल्मोनरी आर्टरी. राईट वेंट्रिकल्स मध्ये आणि पल्मोनरी आर्टरी मध्ये जी वॉल प्रेझेंट असते त्याला म्हणतात पल्मोनरी वॉल. वेना कॅवा मध्ये आणि राईट ॲट्रियम मध्ये, वेना कॅवा मध्ये अँड राईट ॲट्रियम मध्ये कोणत्याच प्रकारची वॉल प्रेझेंट नसते. नाही. ठीक आहे. which is usually which is usually referred to as mitral wall. खालीलपैकी कोणता मिट्रल वॉल असेही म्हणतात? कोणाला मिट्रल वॉल असेही म्हणतात? आत्ताच बघ इथे मिट्रल वॉल, ट्रायकस्पिड वॉलला राईट ॲट्रिव्हेंट्रिक्युलर वॉल म्हटलं होतं. म्हणजे बायकस्पिड वॉलचं दुसरं नाव काय सर? मिट्रल वॉल. मिट्रल वॉलला दुसरं काय म्हणतात सर? लेफ्ट ॲट्रिव्हेंट्रिक्युलर वॉल म्हटलं जाते. राईट ॲट्रिव्हेंट्रिक्युलर वॉलला काय म्हटलं जाते सर? ट्रायकस्पिड वॉल. लेफ्ट ॲट्रिव्हेंट्रिक्युलर वॉलला काय म्हटलं जाते सर? मिट्रल वॉल. यालाच बायकस स्पीड वॉल पण म्हणतात सर आपण. पल्मोनरी वॉल एकच नाव आहे. बायकस ट्रॅकस्पीड बाय हे पल्मोनरी वॉलला पल्मोनरी वॉलच म्हणतात. आर्टिक वॉलला आर्टिक वॉलच म्हणतात आपण. ठीक आहे. चलो, लक्षात आले ना काय व्हायले नेमकं? एकदम पद्धतशीर पूर्ण 360 डिग्रीनं अभ्यास करायचा क्वेश्चनचा सांगितल्याप्रमाणे. अडचण येणार नाही एक्झाम मध्ये. The lowest pressure that occurs when the heart is at resting period. म्हणजे हार्ट जे जेव्हा एकदम रिलॅक्स एकदम संड बसलेला आहे हार्ट त्या टायमाला त्याच्यामध्ये जे प्रेशर असतो बॉडीमध्ये, त्या प्रेशरला काय म्हटलं जाते? असा प्रश्न विचार. लक्षात घ्यायचं. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? दोन प्रकारचं प्रेशर असते. ब्लड प्रेशर किती असते? किती प्रकारचं असते ब्लड प्रेशर? किती प्रकारचं सांगितलं होतं? दोन. कोणतं कोणतं?
सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक. सिस्टॉलिक म्हणजे कोणता होता सर? जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो, कॉन्ट्रॅक्शन. आणि डायस्टॉलिक म्हणजे सर हार्ट जेव्हा रिलॅक्स होतो सर. आता इथे काय विचारलेले? लोवेस्ट प्रेशर दॅट ऑकर्स वेन हार्ट इज रेस्टिंग पिरियड. रेस्टिंग पिरियड म्हणजे सर रिलॅक्स असणार, रेस्ट करते आपण सर, सुट्टीच्या दिवशी रिलॅक्स करतो सर, रिलॅक्स रेस्टिंग फेस मध्ये असतो, म्हणजे कोण काय करायला आपण डायस्टॉलिक आहेत सर, म्हणजे डायस्टॉलिक प्रेशर सर. कोणता प्रेशर? डायस्टोलिक प्रेशर. हायपरटेन्शन कशाला म्हणायचं सर? तीन प्रकारचे हायपरटेन्शन असतात सर. स्टेज 1, स्टेज 2 अँड स्टेज 3. हायपरटेन्शनचे स्टेज 1 म्हणजे कोणता सर? 140 अभाव टू 159. ह्याच्यामध्ये MMHG मध्ये जेव्हा तुझा सायस्टोलिक हार्ट रेट जातो, ब्लड प्रेशर जातो, त्याला म्हणायचं स्टेज 1 हायपरटेन्शन. स्टेज 2 हायपरटेन्शन म्हणजे 160 टू 179 MMHG. ह्याच्यामध्ये जेव्हा तुझा सायस्टोलिक ब्लड प्रेशर जाणार, त्याला म्हणायचं हायपरटेन्शन, स्टेज 2 हायपरटेन्शन. आणि स्टेज 3 म्हणजे अबाऊ 180 MMHG. जेव्हा तुझा सायस्टॉलिक ब्लड प्रेशर जाणार, त्याला म्हणतात स्टेज 3 हायपरटेन्शन. आणि ह्याच स्टेज 3 हायपरटेन्शनला म्हटलं जाते हायपरटेन्शन क्रायसिस. हायपरटेन्शन क्रायसिस. सायस्टॉलिक प्रेशर म्हणजे सर इथंच लिहून दिलं सर, सायस्टॉलिक प्रेशर म्हणजे सर तुमचा जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो त्या टायमाला जेवढं बॉडीमध्ये जे प्रेशर निर्माण होतं त्याला म्हणायचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. पल्स प्रेशर काय असतो सर? पल्स प्रेशर म्हणजे काय असते सर माहिती का? जेव्हा तुमचा सायस्टोलिक ब्लड प्रेशर मायनस डायस्टोलिक ब्लड प्रेशर केला सर की तुमचा पल्स प्रेशर निघते सर. म्हणजे उदाहरणामध्ये सायस्टोलिक ब्लड प्रेशर होता सर 120 मायनस डायस्टोलिक ब्लड प्रेशर होता सर 80, म्हणजे माझं सर पल्स प्रेशर किती निघाला सर? 40 mmHg निघाला. नॉर्मल पल्स प्रेशर किती असतो मग? 40 mmHg. पल्स प्रेशर काय कळाला? सायस्टोलिक ब्लड प्रेशर मधून डायस्टोलिक ब्लड प्रेशर मायनस केलं की पल्स प्रेशर निघतो. आपल्याला प्रश्न काय विचारला होता? बॉडीच्या रिलॅक्स फेस मध्ये बॉडीमध्ये कोणत्या टाईपचं प्रेशर असते? तर डायस्टोलिक प्रेशर असते. चल 16 क्वेश्चन काय म्हणते? 16 द अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स टू इजेक्शन ऑफ ब्लड फ्रॉम वेंट्रिकल इज. जीवनलिकेतून रक्त बाहेर पडताना येणारा विरोध म्हणजे काय? म्हणजे रक्त जेव्हा आता कॉन्ट्रॅक्शन झाले, रक्त तेव्हा बाहेर निघाले, त्या टायमाला कोणता लोड असतो? त्या लोडला काय म्हणतात? बघ, जेव्हा रिलॅक्स असते त्या टायमाला लोड काय असते? वाढलेला असते बॉडीमध्ये. म्हणजे अमाऊंट ऑफ ब्लड केव्हा जास्त असणार? जेव्हा रिलॅक्स असेल तेव्हा जास्त असणार का जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होईल तेव्हा जास्त असणार? सर जेव्हा रिलॅक्स असणार तेव्हा असे खुललेलं असते, खुललेला फुल असते, त्याच्यामध्ये रक्त जास्त मावते, म्हणजेच प्री लोड आहे. कोणता लोड आहे हा? हा प्री लोड आहे. जेव्हा मी ह्याला कॉन्ट्रॅक्ट करायलो सर, ह्याच्यामधून रक्त बाहेर निघण्याचा प्रयत्न करायला, आणि त्या टायमाला जे रेजिस्टन्स येणार त्याच्यामध्ये, त्याला काय म्हणणार? त्याला त्याला म्हणायचं आफ्टर लोड रेजिस्टन्स. कोणता लोड? आफ्टर लोड. काय म्हणते? जीवनलिकेतून रक्त बाहेर पडताना, म्हणजे रक्त आता कॉन्ट्रॅक्ट झालंय हार्ट आणि बाहेर पडायला, त्या टायमाला येणारा विरोध म्हणजे कोणता बाबा? आफ्टर लोड म्हटलं जातं त्याला. इथंच लक्षात ठेव. प्री लोड अँड आफ्टर लोड. हे जे प्री लोड आहे ना माय, हे प्री लोड केव्हा होतो? लोड बिफोर हार्ट कॉन्ट्रॅक्शन. हार्ट कॉन्ट्रॅक्शन आधी होण्याचं जे लोड असते त्याला म्हणायचं प्री लोड. ह्याच्यामध्ये काय होते सर? स्ट्रेचिंग होती सर, स्ट्रेचिंग होती. रिलॅक्स असते हार्ट, स्ट्रेच झालेला असते असा. कॉन्ट्रॅक्ट झाल्या झाल्या काय होणार सर? आफ्टर लोड. लोड आफ्टर हार्ट कॉन्ट्रॅक्शन. ह्यालाच म्हणतात आपण रेजिस्टन्स. समज राव काय व्हायला तर प्री लोड आफ्टर लोड कळाला. म्हणजे कॉन्ट्रॅक्शनच्या आधीच्या लोडला काय म्हणतात? प्री लोड म्हणतात, आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतरच्या लोडला काय म्हणतात आपण? आफ्टर लोड म्हणतात. इजेक्शन फ्रॅक्शन काय असतो सर? इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे माय
कधी सीएबीची हे 2D इकोची रिपोर्ट पाहिली का? त्याच्यावर ईएफ लिहिलेलं असते बघ. हेच असते ते. इजेक्शन फ्रॅक्शन. इजेक्शन फ्रॅक्शन काय असते? इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे हाऊ मच ब्लड हर्ट सॉरी हर्ट नाही. तुमचा लेफ्ट वेंट्रिकल. इथं फक्त लेफ्ट वेंट्रिकल येणार. इजेक्शन फोर्स म्हणजे फक्त लेफ्ट वेंट्रिकलचा असते. हाऊ मच ब्लड लेफ्ट वेंट्रिकल पंप आउट विथ ईच हार्टबीट. हां, म्हणजे एका हृदय एकदा धडक केलं, की एकदा लेफ्ट वेंट्रिकल बॉडीमध्ये किती रक्त फेकायलंय त्याला म्हणायचं इजेक्शन फ्रॅक्शन. हां. आणि सर पूर्ण जेवढे चेंबर आहेत, तेवढे चेंबर जेव्हा जे रक्त एका हार्टबीटमध्ये फेकतात ना, त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतात. स्ट्रोक व्हॉल्यूममध्ये आणि इजेक्शन फोर्समध्ये फ्रॅक्शनमध्ये कन्फ्युजन नाही करायचं. इजेक्शन फ्रॅक्शन फक्त लेफ्ट वेंट्रिकल करते आणि जे बाकीचे चेंबर्स आहेत ते काय करतात? स्ट्रोक व्हॉल्यूम काढतात. एका स्ट्रोक मध्ये ब्लड किती बाहेर पल्मोनरी मध्ये गेला आणि बॉडी मध्ये गेला ते कंबाईन म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम. इजेक्शन फोर्स वेगळा. इजेक्शन फोर्स नॉर्मल किती असला पाहिजे सर? पण 50 to 55% अभाव असला पाहिजे. पण 45% अभाव असला तरी हे एक्सेप्टेबल आहे. हा, ऍक्सेप्टेबल आहे. ठीक आहे. आणि आपल्या जास्त करून ज्याला समजा 2D इको करतात त्याच्यावर 85च्या वरी असलं तरी डॉक्टर म्हणते ठीक आहे चालते, पण थोडीशी काळजी घ्या म्हणतात. एंड डायस्टोलिक प्रेशर म्हणजे काय बाबा? एंड डायस्टोलिक प्रेशर इथं काय आलं आता खून करेल. एंड डायस्टोलिक प्रेशर कशाला म्हणायचं? त्याला म्हणायचं बघ, थोडक्यामध्ये लिहून देतो, जागा नाही. प्रेशर ऍट एंड ऑफ वेंट्रिकल डायस्टॉल. डायस्टॉलच्या टायमाला जे वेंट्रिकल्सचं प्रेशर असते त्याला म्हणतात एंड डायस्टोलिक प्रेशर. डायस्टॉल एंड डायस्टोलिक प्रेशर. वेंट्रिकल्स मधला जे डायस्टॉलच्या टायमाचा प्रेशर असेल म्हणजे रिलॅक्सेशनच्या टायमाचा प्रेशर त्याला म्हणतात एंड डायस्टोलिक प्रेशर. ओके. कळालं? आफ्टर लोड, प्रीलोड, इजॅक्युलेशन फ्रॅक्शन काय आहे सगळं नेमकं ओके झालं? क्लिअर? बघा आता, व्हॉट इज द टोटल पिरियड ऑफ वन कार्डियक सायकल? एका कार्डियक सायकलचा पिरियड किती होता? एकदम सोपा क्वेश्चन सर. 0.8 सेकंदाचा होता. ठीक आहे चला. कार्डियाक पूर्ण दुसरी बघूत आता. कार्डियक सायकल मध्ये काय काय कोणते कोणते फेसेस असतात सर? आर्ट्रियल फेस एक असते आणि वेंट्रिकुलर फेस एक असते सर. एट्रियल अँड वेंट्रिक्युलर. ॲट्रियल कितीचा असतो सर? हे पण 0.8 सेकंदाचा असतो सर. म्हणजे दोन्ही एकदाच होतात का सर? हा, दोन्ही एकदाच होतात माहिती, त्याच्यामुळे 0.8 वेगवेगळं म्हणायला झालो मी. असता 0.16 झाला असता. बघ, 0.8 सेकंद. 0.8 सेकंद मध्ये काय लक्षात ठेवायचं सर? ॲट्रिया जे आहे, ॲट्रिया मध्ये काय होते सर? ॲट्रिया मध्ये दोन होते सर, सिस्टॉल आणि डायस्टॉल होणार सर. आणि तिकडे वेंट्रिकल मध्ये सिस्टॉल आणि डायस्टॉल होणार सर. हे जे ॲट्रियमचं सिस्टॉल आहे सर, हे ॲट्रियमच्या सिस्टॉलला लागतात सर 0.1 सेकंद. किती लागणार? 0.1 सेकंद. आणि ॲट्रियमच्या डायस्टोलला लागतात सर 0.7 सेकंद. म्हणजे ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होण्यापेक्षा जास्त टाइम कशाला घेतो सर? ॲट्रियम रिलॅक्स होण्यासाठी टाइम घेतो. आणि वेंट्रिकल्स जे असतात सर, हे वेंट्रिकल्स काय करतात? वेंट्रिकल्स हे बी मग सिस्टॉल आणि डायस्टॉल होईल. सिस्टॉल किती वेळात मध्ये होतं सर? हा 0.3 सेकंड लागतात त्याला सिस्टॉल होण्यासाठी. आणि वेंट्रिकलर डायस्टॉल होण्यासाठी किती वेळ लागतो सर? वेंट्रिकलर डायस्टॉल होण्यासाठी 0.5 सेकंडचा टाइम लागतो. ही झाली पूर्ण कार्डियक सायकल तुमची. मग कार्डियक सायकलला कंबाईनली किती टाइम लागतो म्हणलं तर काय सांगायचं? 0.8 सेकंडचा टाइम. ओके. ताण लेणे का नाही, ताण देणे का लोकांचे. लोगायला ढकलायचं, स्वतः उडी मारायची. हा, ताण नाही घ्यायचं एकदम. बघा काय म्हणते आपल्याला, प्रायमरी पेसमेकर इन मॅमिलियन हार्ट इज. मॅमिलियन म्हणजे म्हणजे आपण. मॅमिलियन म्हणजे कोण? आपण. ज्याला मानव, त्याला मॅमिलियन म्हणतात. म्हणजे सजीव प्राणी ज्याच्यामध्ये आपण येतात त्या
कॅटेगरीला मॅमल्स म्हणतात. काय म्हणतात त्यांना? मॅमल्स. जे की लेकरू, ज्यांना लेकरं जन्माला येतात, है ना? जसं तू जन्माला आला, मी जन्माला आलो की नाही, तर काय आहेत आपण? मॅमल्स आहेत. तर मॅमल्स मध्ये प्रायमरी पेसमेकर कोणता असतो हार्टमध्ये त्यांच्या, असा प्रश्न विचारतो आपल्याला. आता पेसमेकर म्हटलं, पेसमेकरचा अर्थ काय होतो? पेस मीन्स झटका निर्माण करणारा, धक्का निर्माण करणारा. पेस मीन्स धक्का. आता धक्का हार्टमध्ये निर्माण करणारा कोण आहे? त्याला काय म्हणतात? सगळ्यात पहिले ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कंडक्टिंग सिस्टीम म्हणतात आपण त्याला. कंडक्टिंग सिस्टीम. आता ही जी कंडक्टिंग सिस्टीम आहे ना, ही फक्त आणि फक्त हार्टमध्ये सापडते. काहून माहितीये का? कारण हार्ट जवळ एक स्पेसिफिक फंक्शन असतो. एकदम ते ते फंक्शन दुसरं कोणाकडेच नाही. म्हणजे ते फंक्शन काय सर? स्वतःच्या इम्पल्सेस स्वतः जनरेट करतो. म्हणजे काय करतो सर? ऑटो रिदमिसिटी करतो. काय करतो? ऑटो रिदमिसिटी. आता ही ऑटो रिदमिसिटी काय आहे? ही ऑटो रिदमिसिटी म्हणजे ही स्वतःचे इम्पल्स स्वतः जनरेट करणारी. समज उदाहरणामध्ये तू लग्नामध्ये जाऊन मस्त झोडपतो की नाही, लग्नामधले जेवण आपल्याला माहिती आहे एकदम नंबर एक असते. मग आपण काय करतात? पार गळ्यापर्यंत येईपर्यंत खातात लग्नामध्ये जाऊन. त्याच लग्नामध्ये बाजूला कोपऱ्यामध्ये ठेवलेले एक जनरेटर असते, डब 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 करते. काय करते ते काम? ते काम काय करते सर? लाईट तयार करते. ती लाईट तयार करते आणि पूर्ण मंडपामध्ये जे कूलर बिलर चालू असते की नाही, हा नवरीचे नखरे, आई ग लईच गरमी आहे, ते सगळं पुरवते कोणते? ते जनरेटर पुरवते. मग त्या जनरेटर मध्ये इलेक्ट्रिसिटी कशी तयार व्हायली? स्वतःची स्वतः तयार व्हायली सर. ते पेट्रोलचा वापर करून काय करायला? इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला. म्हणजे त्या जनरेटरला कोणाची गरज लागेल काय लाईट तयार करायसाठी? पेट्रोल जर सोडलं, बाहेरून कोणता आउटसोर्स आहे का? नाहीये सर. त्याच पद्धतीनं हार्टमध्ये स्वतःची इलेक्ट्रिसिटी स्वतः तयार करायची एक सिस्टीम असते, त्याला म्हणतात ऑटो रिदमिसिटी. हे काय करते? ब्लडचा वापर करून काय करणार? जसं की तिथं पेट्रोलचा वापर करून लाईट तयार होऊ लागली, इथं लाईटचा म्हणजे तुमच्या ब्लड मधले जे न्यूट्रियन्स आहेत, जे कोणत्या गोष्टी लागणार आहेत, त्यांचा वापर करून काय केली जाते? इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. त्याला म्हणतात ऑटो रिदमिसिटी. आता ही जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होती, हे 4 पार्ट मध्ये तयार होती आणि डिस्ट्रीब्यूट होती. त्याला म्हणतात आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. कोणती असते? सगळ्यात पहिले एसए नोड ज्याला म्हणतात आपण. एसए नोड काय असते? एसए नोडला आपण प्रायमरी पेसमेकर म्हणतात. प्रायमरी पेसमेकर. ओके. ह्याच्यानंतर येतो सर एव्ही नोड. कोणता नोड? एव्ही नोड. एव्ही नोडला आपण सेकंडरी पेसमेकर म्हणतात. सेकंडरी पेसमेकर. ह्याच्यानंतर येते सर बंडल ऑफ हीज. बंडल ऑफ हीज. ह्या बंडल ऑफ हीजचे सर 2 टाईप पडतात पुन्हा, राईट बंडल ब्रांचेस आणि लेफ्ट बंडल ब्रांचेस. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी येते जर जे वेंट्रिकल्स मध्ये जाऊन डिस्ट्रीब्यूट करते इलेक्ट्रिसिटीला, त्याला म्हणतात आपण पर्किंजे फायबर. आता हे झालं. आता ह्याच्यामध्ये प्रायमरी पेसमेकर कोण आहे? प्रायमरी पेसमेकर म्हणजे ह्याला म्हणतात आपण एस ए नोडला. मग आता आपल्या जवळ जे पर्याय आहे त्या पर्यायामध्ये कोणकोणतं आहे सर? एव्ही नोड आहे, एस ए नोड आहे, पर्किंजे फायबर आहे, बंडल ऑफ हीज आहे सर, है ना? हे एवढे आपल्याला कशामध्ये दिसतात बाप्पा? हे आपल्याला दिसतात सर ऑप्शन मध्ये. मग काय ऑप्शन येणार आहे? प्रायमरी पेसमेकर इन मॅमल्स हार्ट काय आहे? एस ए नोड आहे सर. आता हे एस ए नोड किती बीट्स पर मिनिट मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो? हे करतो सर 60 to 100 बीट्स पर मिनिट मध्ये काय करतो? इलेक्ट्रिसिटीला जनरेट करतो. आणि जे एव्ही नोड आहे, एव्ही नोड काय करतो माहिती का? माहिती 40 ते 60 म्हणजे 40 to 60 बीट्स पर मिनिट इतक्यामध्ये इलेक्ट्रिसिटीला जनरेट करतो. आता पर्किंजे फायबर काय करते? पर्किंजे फायबरचं काम काय आहे सर? डिस्ट्रीब्यूट इलेक्ट्रिकल इम्पल्सेस इन वेंट्रिकल वॉल. वेंट्रिकल वॉल म्हणजे जे तुझी वेंट्रिकल्स आहेत, त्या वेंट्रिकल्स मध्ये तुझ्या पर्किंजे फायबर बंडल ऑफ हीज कडून आली जी इलेक्ट्रिसिटी असते ना, त्याला डिस्ट्रीब्यूट करते. म्हणजे पूर्ण एक कंडक्शन होते. आणि हे बंडल ऑफ हीज काय करतात? हे बंडल ऑफ हीज कलेक्ट इलेक्ट्रिकल impulses from AV node and send towards Purkinje fiber. म्हणजे कळायले का? हे ब्रिज सारखं काम करेल माहिती. ब्रिज सारखं काम करेल. म्हणजे एव्ही नोड करून जे इलेक्ट्रिसिटी आली त्याला धरायले आणि त्याला नेऊन सोडायले. बाबुल की दुआ आहे लेती जा, चा तुझको सुखी संसार मिले. मग बंडल ऑफ हीच काम काय करायले सर? दुआ आहे, एक ब्रिज आहे. कशामधला? एव्ही नोड मधला आणि पर्किंजे फायबर मधला, जे इलेक्ट्रिसिटीला ट्रान्सपोर्ट करते.
ओके, मग कळालं. एस ए नोड म्हणजे प्रायमरी पेसमेकर आणि एव्ही नोड म्हणजे सेकंडरी पेसमेकर. ओके, चला नंतर काय म्हणतोय आपल्याला, हा, रिगार्डिंग कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट. म्हणजे रॉंग स्टेटमेंट कोणती आहे विचारलेली हृदयाच्या वहन संस्थेबद्दलची. बघ, सगळ्यात पहिली काय म्हणते आपल्याला, एस ए नोड इज अ राईट ॲट्रियम इन राईट ॲट्रियम. बरोबर आहे सर, राईट ॲट्रियम मध्ये प्रेझेंट असतो. बघ लक्षात घे, कंडक्टिंग सिस्टीम काढली असता, कंडक्टिंग सिस्टीम कशी आहे सर, अशी आहे सर. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सर हे जे राईट ॲट्रियम होता सर असा, लक्षात घे सर, तुमचा हार्ट असा कसा डांबीस आहे. हं? ह्या ठिकाणी जी तुझी सुपेरियर वेना केवा असती ना, सुपेरियर वेना केवाच्या जस्ट इथं, इथं शिक, इथं शिक तुझ्या एस ए नोड असते. कोणती नोड? एस ए नोड. हे एस ए नोड कडून इम्पल्स ट्रान्समिट होतात अशी पूर्ण ॲट्रियम मध्ये. कुठे होतात? ॲट्रियम मध्ये. आणि ह्याच्यातलीच एक इम्पल्स इथं जे ॲट्रियल सेप्टम असते, इंट्राॲट्रियल सेप्टम, ह्या इंट्राॲट्रियल सेप्टमच्या लोअर साईडला इथं, इथं तुमचा एव्ही नोड प्रेझेंट असतो. कुठं? एव्ही नोड. कुठं असते एव्ही नोड? इंट्राॲट्रियम सेप्टमच्या लोअर साईडला, सगळ्यात खाली. मग इथून येणारी एक इम्पल्सेस असं येते सर, आणि ह्याला ऍक्टिव्हेट करते. कोणाला? एव्ही नोडला पुश करते. मग हे एव्ही नोड मधून इम्पल्सेस अशी जातात सर, कुठं? खाली सेप्टम मध्ये, आणि तिथून मग डिस्ट्रीब्यूट होतात कुठं? तुमच्या पूर्ण हार्ट वॉल मध्ये. हे मग हे कोणतं झालं सर? हे तुमचा बंडल ऑफ हीज. आणि खालचे जे इकडे दिसायलेत ना सर, हे झाले तुमचे पर्किंजे फायबर्स. ठीक आहे, एस ए नोड इन राईट ॲट्रियम, बरोबर आहे, राईट ॲट्रियम मध्ये असतो सर. एव्ही नोड इन आर्ट्रियल सेप्टम, हे पण बरोबर आहे. बघ, हे आर्ट्रियल सेप्टम होता मधातला, ह्याच्यामध्ये इथं एव्ही नोड प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर एव्ही नोड इज अ पेसमेकर ऑफ हार्ट. त्याच्यानंतर काय म्हणते, बंडल ऑफ हिज स्टार्ट फ्रॉम एव्ही नोड. बंडल ऑफ हिज एव्ही नोड पासून चालू होतात, हे पण बरोबर आहे. मग माझं ह्याच्यामध्ये खटकायले काय मला माहिती आहे का, एव्ही नोड इज अ पेसमेकर ऑफ हार्ट, प्रायमरी पेसमेकर नाही. पेसमेकर ऑफ हार्ट कोणाला म्हटलं जाते? एस ए नोडला म्हटलं जाते. का? तर ते प्रायमरी पेसमेकर आहे. एव्ही नोडला सेकंडरी पेसमेकर म्हटलं जाते. पेसमेकिंग करते पण सेकंडरी, पण आपण त्याला म्हणत नाही पेसमेकर ऑफ हार्ट. पेसमेकर ऑफ हार्ट कोणाला म्हणणार? एस ए नोडला म्हणणार, कारण ते प्रायमरी पेसमेकर आहे आणि ते 60 to 100 बीट्स पर मिनिट इतकी बीट्स पर मिनिट एवढं तुझ्या इलेक्ट्रिसिटीला जनरेट करू शकतो. ओके, ठीक आहे, चला नेक्स्ट काय म्हणते, द एव्ही नोड इज लोकेटेड इन द. एव्ही नोड कुठे असते, हे असं प्रश्न विचारले आपल्याला की एव्ही नोडची लोकेशन काय. एव्ही नोड आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण कुठं बघितला होता? एव्ही नोड प्रेझेंटेड इन ॲट्रियल सेप्टम मध्ये प्रेझेंट आहे सर. ॲट्रियल सेप्टम मध्ये प्रेझेंट आहे सर. ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम इथे दिलेले आहे. ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम म्हणलं होतं का मी? नाही सर, ॲट्रियम सेप्टम म्हटलं होतं. मग हे पहिल्यांदा ह्याला काढून टाक, कारण हे लहान लेकरांमध्ये असतो ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम. मोठ्या माणसांमध्ये बघायला भेटत नाही. मोठ्या माणसामध्ये कोणता असतो? इंट्रा ॲटेरियल सेप्टम, अँड दुसरा असतो इंट्रा वेंट्रिक्युलर सेप्टम. आता हे इंट्राॲट्रियल सेप्टम दोन ॲट्रियमच्या मधात प्रेझेंट असतो. इंट्राव्हेंट्रिक्युलर सेप्टम दोन वेंट्रिकल्सच्या मधात प्रेझेंट असतो. ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम नावाचा कोणताच असा पार्ट आपल्या हार्टमध्ये बघायला भेटत नाही. मग राईट ॲट्रियम आहे सर. एव्ही एव्ही नोड इज लोकेटेड इन राईट ॲट्रियम होतं का? नाही सर, एस ए नोड होती राईट ॲट्रियम मध्ये. राईट ॲट्रियम मध्ये कोण असते सर? एस ए नोड. ठीक आहे, त्याच्यानंतर पेरिकार्डियम आहे सर. पेरिकार्डियम काय आहे माहिती? पेरिकार्डियम इज अ आउटर कवरिंग ऑफ हार्ट. ह्याच पेरिकार्डियमचे दोन पार्ट पडू लागले, आउटर पेरिकार्डियम, इनर पेरिकार्डियम, इनर वेसिरल लेअर है ना. आउटर पेरिकार्डियमचे अजून दोन टाईप पडू लागले. कोणते कोणते? फायब्रस पेरिकार्डियम, सिरस पेरिकार्डियम. सिरस पेरिकार्डियम आणि इनर वेसरल पेरिकार्डियमच्या मध्ये एक कॅव्हिटी होती, त्याला म्हटलं होतं आपण पेरिकार्डियल कॅव्हिटी है ना. हे सगळं त्याच्यात, म्हणजे पेरिकार्डियमचं काम काय सर? प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते. हे काय करते? प्रोटेक्शन, प्रोटेक्शन फ्रॉम ओव्हर स्ट्रेचिंग. ओव्हर स्ट्रेचिंग पासून प्रोटेक्शन करते. ल्युब्रिकेशनचं काम बी करते, कारण त्याच्यामध्ये कोणता फ्लुइड असतो? पेरिकार्डियल फ्लुइड प्रेझेंट असतो. मग आता इथं माझ्याजवळ उरले सर मायोकार्डियम.
तर माझा आन्सर काय आहे सर? मायोकार्डियम. का मायोकार्डियम आहे? कारण जे एव्ही नोड आहे, एव्ही नोड कुठं प्रेझेंट असतो? मायोकार्डियम मध्ये प्रेझेंट असतो. आणि एक्झॅक्ट लोकेशन जर सांगितली मी कुठं असतो, तर लोअर साइड ऑफ इंट्राटेरियल सेप्टम इन मायोकार्डियम. बघ, ही याची एक्झॅक्ट पोझिशन झाली मग. ही काय झाली? याची एक्झॅक्ट लोकेशन झाली. कोणती? लोअर साईडला. इथे मी तुला आत्ताच थोड्या वेळा पहिलेच सांगितलं होतं, इथे लोअर साईडला बघ, ह्या लोअर पार्ट मध्ये, ह्या पार्ट मध्ये एव्ही नोड प्रेझेंट आहे. लोअर पार्ट ऑफ इंट्राएट्रियल सेप्टम. आणि कोणत्या वॉल मध्ये असतो, कोणत्या लेअर मध्ये असतो हार्टच्या? तर मायोकार्डियम मध्ये असतो. एसी नोड पण मायोकार्डियम मध्येच असते, हे बी मायोकार्डियम मध्येच असते. एसी नोड राईट एट्रियमच्या मायोकार्डियम मध्ये असते. हे जे असते एव्ही नोड, हे एव्ही नोड इंट्राएट्रियल सेप्टमच्या मायोकार्डियम लेअर मध्ये असते. ओके, क्लिअर आहे? ताण घेऊ नको आणि देऊ बी नको. ठीक आहे. नंतर काय म्हणतो आपल्याला? हेल्थ एज्युकेशन रिगार्डिंग पेसमेकर इज. पेसमेकर जर कोणत्या माणसाला बशील आहे, पेसमेकर बशील आहे, पहिली तर गोष्ट लक्षात ठेव, हे एक स्टर्नम आहे, हे सॉरी, हे स्टर्नम झाला तुझा असा अबाव हार्ट लेवल, हार्ट लेवलच्या वरी, हार्ट वरी करू नको म्हणून सांगायचं. त्याच्यानंतर वॉश इन्सिजन जेंटली. ठीक आहे. त्या हळूहळू घासायला सांगायची. जास्त मग धोंडा घेऊन घासत बसशील तर मग तू इरिटा मोकळा आणि तुझ्या पेसमेकरचा इरिटा मोकळा. त्याच्यानंतर डोंट लिफ्ट हेवी वेट्स, हे पण आहे बरोबर. मग याचा आन्सर काय आले सर? ऑल ऑफ द अबाव. ऑल ऑफ द अबाव ही सगळी हेल्थ एज्युकेशन मध्ये त्याच्या पेशंटची आपल्याला येते. अजून काय हेल्थ एज्युकेशन देतात आपण पेसमेकरच्या पेशंटला? आता पेसमेकर टाकलाय म्हणजे त्याला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स आलेले आहेत. हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स आलेले आहेत, मग त्याला काय सांगायचं? बाबा, ओव्हर ऍक्टिव्हिटी करणं टाळा, जास्त एक्झर्शन टाळा, त्याच्यानंतर हेल्दी डाएट खा, त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने झोपा, पालतं जास्त झोपू नका. ही सगळ्या गोष्टी काय माहिती देतात आपण हेल्थ एज्युकेशन मध्ये पेशंट. चल, त्यानंतर काय म्हणतोय? द प्रायोरिटी फॉर अ पेशंट विथिन 24 hours आफ्टर इन्सर्शन ऑफ पेसमेकर वुड बी. बघ, पेसमेकर बसवल्यानंतर 24 तासात काय महत्वाचे असते? पेसमेकर बसल्या बसल्या 24 घंट्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची तू बघितलं पाहिजे पेशंट मध्ये, की बा पेसमेकर बरोबर बसलेला आहे. तर त्याच्यासाठी मला एकच गोष्ट कळते, त्याची आपण काय चेक केली पाहिजे? त्याची आपण हार्ट रेट किंवा त्याची जे कंडक्शन आहे, कंडक्शन बरोबर व्हायले की नाही त्या पेसमेकरचं. पेसमेकर काऊन बशितात आपण? सगळ्यात पहिली हे सांग मला. बरं झालं त्या क्वेश्चन मध्ये सांगितलं नाही. बघ, कधी बी लक्षात ठेवायचं, ब्रॅडिकार्डिया आहे, ब्रॅडिकार्डिया. आता ब्रॅडिकार्डिया कशाला म्हणतात सर? हार्ट रेट बिलो दॅन 50, 50च्या खाली हार्ट रेट चाललाय सर, सतत चाललाय सर, कंटिन्यू जातच राहिले. किंवा सर ऑर हार्ट ब्लॉक झालेला आहे सर. हार्ट ब्लॉक होते, प्रायमरी, सेकंडरी, है ना, मोबियस टाईप 1, मोबियस टाईप 2, त्याच्यामध्ये थर्ड डिग्री हार्ट ब्लॉक, फर्स्ट डिग्री, ते असे डिग्रीज असतात त्याच्यामध्ये. फक्त तो आता हार्ट ब्लॉक लक्षात ठेव काय. हार्ट ब्लॉक असला किंवा ब्रॅडिकार्डिया असला, तर या दोन कंडिशन मध्ये आपण काय करतात? पेसमेकिंग करतात. पेसमेकिंगचा फायदा काय असतो सर? हे जे 50च्या खाली हार्ट रेट व्हायला लागले किंवा हे जे अरिदिमिया व्हायला लागल्या पेशंटला, ते अरिदिमियाला जर नीट करायचंय मला, किंवा हे हार्ट रेटला 50च्या खाली जाऊ द्यायचे नसेल, तर मग काय करतात माहितीये का? इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर करतात. इन्स्टॉलेशन ऑफ ऑफ पेसमेकर. मग पेसमेकर काय करते माहितीये का? जसं तुझे सेट केलेलं आहे की बाबा ह्याच्या 60च्या खाली याची हार्ट रेट जाऊ द्यायची नाही, मग ती काय करते माहितीये का? पेसमेकर 60च्या खाली हार्ट रेट यायला गेली की टचकुने असं हाणते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी बुस्ट देते, अशी थोडी छटकुने झटका देते. लगेच मग हार्ट धडक 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 करायला. जसंच खाली यायला यायला म्हणलं की रप्प दिशा हाणते, हाणलं डबल डबल. जसं तू माझ्याला लागला, तू हा बाप कसा हाणताय तुला, तसं हे समज पेसमेकर. पेसमेकर काय करते? जसंच ह्यानं पट्ट्याच्या खाली यायचा प्रयत्न केला, दिलेल्या लिमिटच्या खाली यायचा प्रयत्न केला, ह्याला थोडीशी बूस्ट देते इलेक्ट्रिसिटीचं, जेणेकरून मग हार्ट डबल त्याच्या बरोबर कामाला लागतो. लक्षात आलं? पेसमेकर काऊन बसवतात? सोप्या पद्धतीमध्ये सांग. एकदम जर प्रोसिजर सगळं सांगायला बसलं, तर मग हे जे 1 घंट्याचं लेक्चर आहे ते त्याला बी कमी पडते, कारण पेसमेकर लई मोठी प्रोसिजर आहे. कशी करतात, काय करतात, कोणत्या टायमाला करतात, कधी करायची नसती, केल्यानंतर काय काय करावं लागतं, हे सगळं त्याच्यामध्ये सांगतो. मग त्याच्यासाठी एक वेगळा लेक्चर घेतो वाटलं तसं सांगा मला कमेंट बॉक्स. ऑप्शन्स काय म्हणते? स्किन इंटिग्रिटी, कार्डियक कंडक्शन स्टॅबिलिटी, डिक्रीज आउटपुट ऍक्टिव्हिटी लेवल.
मग सगळ्यात पहिले मला जर गोष्ट कोणती बघायची पेसमेकर जर बरोबर काम करायला की नाही करायला, तर मला काय करावं लागते, त्याचं कार्डियाक कंडक्शन स्टेबिलिटी बरोबर आहे की नाही, की बाबा आरधमिया व्हायला आहे, हा, हार्ट रेट कमी व्हायले, जेवढे सांगितले तेवढे व्हायलेत की नाही, मग हे चेक करावं लागतं. मग काय माझा आन्सर, कार्डियाक कंडक्शन. म्हणजे पेसमेकरच बरोबर काम करायला की नाही हेच बघावं लागेल ना बाबा मला. कधी, आफ्टर इन्स्टॉलेशन ऑफ 24 आवर त्याची स्किन इंटिग्रिटी काय आहे, डिक्रीज आउटपुट व्हायला नाही व्हायला, ऍक्टिव्हिटी लेवल काय आहे, हे सेकंडरी मध्ये आलं. पण जी गोष्ट बसली ती गोष्टच बरोबर काम करत नसेल तर दुसऱ्या गोष्टी बघून काय फायदा आहे का, नाही. मग पहिली गोष्ट काय बघायची की बा ते पेसमेकर बरोबर काम करायला की नाही, त्याच्यासाठी काय बघावं लागते, त्याच्यासाठी तुझी कंडक्टिंग स्टॅबिलिटी बघावं लागते, की कंडक्शन बरोबर व्हायला की नाही हार्टचं, अरेदमिया आहे का, ईसीजी चेक करावं लागते आपल्याला. ह्याच्यामध्ये काय करतात आपण, ह्याच्यामध्ये चेक ईसीजी, ईसीजी चेक करणार ह्याच्यामध्ये. ठीक आहे, बघा, द पी वेव्ह ऑन द इलेक्ट्रोकार्डिओग्राम रिप्रेझेंट ईसीजी. सगळ्यात पहिले मला सांग ईसीजी. पी क्यू आर एस टी, इथं येते सर यू. काय येते यू, पण पी मध्ये मर्ज होती म्हणून ते आपण वेगळी बघत नाहीत सर, त्याच्यामध्येच मग लक्षात. आर्टेरियल डिपोलरायझेशन कशाला म्हणतात सगळ्यात पहिले. आता ही पी वेव्ह कधी तयार होती सगळ्यात पहिलं, पी वेव्ह कधी लक्षात घ्यायचं, हार्टची सुरुवात कुठून होती, वरून, आणि संपते कुठं हार्टची कंडक्शन खाली. म्हणजे हार्टची स्टार्टिंग कुठं होणार, ऍट्रियम मध्ये, एंड कुठं होणार, वेंट्रिकल्स मध्ये. ठीक आहे, मग ऍट्रियम मध्ये जर स्टार्टिंग व्हायली तर ऍट्रियम सगळ्यात पहिले काय होतात सर, ऍट्रियम मध्ये रक्त भरलेलं असते सर, ते रक्त खाली करावं लागते, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन करावं लागते सर. म्हणजे पी वेव्ह यायली म्हणजे काय व्हायला सर, हार्ट कॉन्ट्रॅक्ट व्हायला, हा, कॉन्ट्रॅक्शन ऑफ ऍट्रियम, ऍट्रियल, ऍट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन होते, ह्यालाच म्हणतात आपण डिपोलरायझेशन. ठीक आहे, ह्याच्यानंतर येते सर हे तुमचं क्यू आर एस कॉम्प्लेक्स येते सर, क्यू आर एस कॉम्प्लेक्स. हे क्यू आर एस कॉम्प्लेक्स काय जाते सर, आता सर ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट झाला म्हणजे तुमचा वेंट्रिकल नंतर कॉन्ट्रॅक्ट होईल, ऍट्रियमच्या नंतर कोण कॉन्ट्रॅक्ट होते, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होते सर. मग ह्याच्यामध्ये काय द्यायचं, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन. वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शनला काय म्हणतात सर, डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल म्हणतात. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे डिपोलरायझेशन आहे. आता रिलॅक्सेशन बी व्हावं लागेल की नाही सर, नुसता कॉन्ट्रॅक्ट झाला तर जमते का नाही सर. मग ही जी टी वेव्ह असते तुझी, ह्या टी वेव्ह मध्ये काय होते, पूर्ण रिपोलरायझेशन होते, रिपोलरायझेशन ऑफ हार्ट, वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन पण म्हणतात त्याच्यामध्ये, याला आपण. ह्याच्यामध्ये काय कळालं बा मला आता सर, की ही जी पी वेव्ह आहे म्हणजे स्टार्टिंग ऑफ कंडक्टिंग सिस्टीम, ही कशापासून होती, ऍट्रियमला कॉन्ट्रॅक्ट करण्यापासून होती. मग पी वेव्ह काय दाखवत असेल ईसीजी मधली ही पी वेव्ह, ही पी वेव्ह दाखवते सर मला की ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट व्हायला एक नाही. चल, काय ऑप्शन आहे, ऍट्रियल डिपोलरायझेशन. ऍट्रियल रिपोलरायझेशन कधी होते सर, डिपोलरायझेशन झालं की रिपोलरायझेशन. डिपोलरायझेशनला 0.1 सेकंडचा टाइम लागतो, रिपोलरायझेशन होण्यासाठी सर 0.7 सेकंडचा टाइम लागतो, वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन होण्यासाठी सर 0.3 सेकंडचा टाइम लागतो, आणि हे जे वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन आहे सर हे होण्यासाठी 0.5 सेकंडचा टाइम लागतो. हे पूर्ण तुमचं काय आहे, डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन मध्ये सोप्या पद्धती. डिपोलरायझेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होणे, रिपोलरायझेशन म्हणजे रिलॅक्स होणे. काहीच काम नाही. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय आता मला, 24. व्हेन इंटरप्रेटिंग ईसीजी पी वेव्ह डिस्ट्रप्शन इंडिकेट्स. म्हणजे पी वेव्ह मध्ये जर बिघाड आला तर ईसीजी मधल्या जर पी वेव्ह मध्ये बिघाड आला तर काय दाखवते, ते काय शो करते आपल्याला, असा क्वेश्चन विचारतो बघ. मराठीमध्ये काय म्हणते, ईसीजी मध्ये पी वेव्ह मध्ये बिघाड आल्यास काय सूचित होते, काय होणार. सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, ही जर पी वेव्ह मध्ये डिस्ट्रप्शन आलं तर पी वेव्ह काय करू लागली, इथं काम काय सांगितलं होतं तुला मी, ऍट्रियल डिपोलरायझेशन करू लागली. म्हणजे ऍट्रियम मध्ये बिघाड येणार सर, ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन
ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शनचं काय होणार, डिस्रप्शन होणार सर. मग ऍट्रियमचं जर बरोबर कॉन्ट्रॅक्ट होईना झालं ऍट्रियम, मग काय होते सर त्या टाइमला, ऍट्रियल फिब्रिलेशन होणार सर. फिब्राईल होतात ऍट्रियम, ऍट्रियलचे जे वेव्ह असतात ते फिब्राईल होणार सर. मग पी वेव्ह मध्ये बिघाड आला काय समजायचं, ऍट्रियल फिब्रिलेशन होतं सर. कारण ऍट्रियम बरोबर कॉन्ट्रॅक्ट होत नाही, आणि ऍट्रियम बरोबर कॉन्ट्रॅक्ट झालं नाही की ऍट्रियम काय होणार, फिब्राईल होणार. अशी लवकर 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 बंद चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद चालू होणार. मग ह्याला म्हणतात ऍट्रियल फिब्रिलेशन कंडिशन. कार्डियाक अरेस्ट मध्ये काय होतं, हार्ट बीट करायचंच बंद होतं. स्टॉप हार्ट बीट, त्याला म्हणतात कार्डियाक अरेस्ट. कार्डियाक अरेस्ट मध्ये, हार्ट अटॅक मध्ये आणि हार्ट फेल्युअर मध्ये, लक्षात घ्या. कार्डियाक अरेस्ट एक कंडिशन आहे सर, हार्ट अटॅक ही दुसरी कंडिशन आहे सर. त्याच्यानंतर आहे सर हार्ट फेल्युअर, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर पण म्हणतात त्याला. आता कार्डियाक अरेस्ट काय माहित, शब्द एकदम सिंपल शब्दामध्ये जर लक्षात ठेवायचं, कार्डियाक अरेस्ट काय म्हणजे सर, कंडक्टिंग सिस्टीमचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम और डिसफंक्शन इन कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट, म्हणजे इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. कशामध्ये प्रॉब्लेम आली सर, इलेक्ट्रिकल इम्पल्सेस मध्ये जी प्रॉब्लेम आली त्याच्यामुळे हार्ट बीट करायचा स्टॉप व्हायला, त्याला म्हणायचं कार्डियाक अरेस्ट. ठीक आहे. हार्ट अटॅक काय आहे सर, हार्ट अटॅक सर बीट तर करायला सर, पण त्या बीट करण्यासाठी त्याला काय लागतो, ऑक्सिजन लागतो सर. आणि मग जे हृदयाचा रक्ताचा पुरवठा आहे ते खंडित झालाय सर. ब्लॉक इन कोरोनरी आर्टरी रिझल्टिंग इन काय, इनसफिशियंट ब्लड सप्लाय ऑफ हार्ट. आणि ह्याचं काय काय होतं मग त्याच्यामध्ये, डेथ ऑफ मायोकार्डियम, मायोकार्डियल टिश्यू. मायोकार्डियलची टिश्यू होती हार्ट अटॅक मध्ये. हार्ट फेल्युअर काय आहे तसं, कार्डियाक अरेस्ट कळाला, हार्ट अटॅक कळाला, आता हार्ट फेल्युअर काय. हार्ट फेल्युअर मध्ये काय होईल सर, हार्ट बरोबर पंप करण्याचं. हार्टचं काम काय, फंक्शन काय हार्टचं, इनॅबिलिटी इन फंक्शन. म्हणजे हार्टचं फंक्शन होतं सर बीट करायचं, पंपिंग करायचं, तेच काम करणार, त्याच्यामुळे फेल व्हायचं. तुझं काम काय आहे, तुझं काम आहे अभ्यास करायचं. तू अभ्यास करणार, तू परीक्षेमध्ये फेल झाला. तू 5च्या 5 विषय गेले होते फर्स्ट इयरला, काहून गेले होते, कारण तू अभ्यास केला नव्हता. म्हणजे हार्ट, म्हणजे तू काय झाला, फेल झाला त्या वर्षी. तसंच हृदयाचं काम काय होतं, पंप करायचं, त्यानं तेच काम केलं नाही म्हणजे हार्ट फेल झाला, म्हणजे बॉडीमध्ये पंपिंग ऍक्शन फेल झाली. फेल्युअर इन ऍक्शन ऑफ पंपिंग. पंपिंग ऍक्शन मध्ये फेल्युअर म्हणजे हार्ट फेल्युअर. आता कळालं, कार्डियाक अरेस्ट, हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर मधला डिफरन्स आहे. ठीक आहे. वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया केव्हा होतो सर, जेव्हा क्यू आर एस कॉम्प्लेक्स काय होतात, छोटे होतात. शॉर्ट क्यू आर एस कॉम्प्लेक्स, क्यू आर एस कॉम्प्लेक्स छोटे 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 दाखवायला लागलं आपल्याला की समजायचं वेंट्रिक्युलर ट्रॅकिकार्डिया झालेला. त्याच्यानंतर आहे कम्प्लीट ब्लॉक. कम्प्लीट ब्लॉक मध्ये हार्ट काय होतो, हार्ट मध्ये कोणत्या तरी टाईपचं समज जे काय हार्ट अटॅक होता त्याच्यामध्ये कम्प्लीट ब्लॉक आणि पार्शियल ब्लॉक असते. कम्प्लीट ब्लॉक म्हणजे पूर्ण कोरोनरी आर्टरी ब्लॉक झाली, त्याला म्हणायचं कम्प्लीट ब्लॉक. आणि जर पार्शियली हे सर, अर्धी बंद झाली अर्धी चालू आहे, त्याला म्हणायचं पार्शियल ब्लॉक. ओके, याचा डिफरन्स आहे, ते आपल्याला एम आय मध्ये आपण पाहिले. बघा त्याच्यानंतरचं काय म्हणतो आपल्याला, क्यू आर एस कॉम्प्लेक्स ऑकर्स ड्यू टू. क्यू आर एस कॉम्प्लेक्स का होतो म्हणतोय, आता इथंच सांगितलं तुला बघ. ह्याच्यामुळे म्हणतोय 360 डिग्रीचा अभ्यास केला की नंतरचे क्वेश्चन लवकर लवकर होतात. क्यू आर एस कॉम्प्लेक्स कधी सांगितलाय, वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. इथं कुठे आहे वेंट्रिक्युलर बघ, क्यू आर एस कॉम्प्लेक्स कधी तयार होतो असं विचारायला, वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. आला की नाही आन्सर. यानंतर काय आहे बघ, 26 क्वेश्चन म्हणतो, द नॉर्मल ड्युरेशन ऑफ क्यू आर एस कॉम्प्लेक्स. क्यू आर एस कॉम्प्लेक्सची नॉर्मल ड्युरेशन काय.
पी क्यू आर एस टी. मी काढून दिलो बाबा काढून ह्याला. पी वेव्हची तुला लेंथ किती सांगितली होती मी? 0.1 सेकंद लागतो म्हणलं होतं त्याला मी ड्युरेशनची. क्यू आर एस कॉम्प्लेक्सची ड्युरेशन किती सांगितली होती मी तुला बापू? मी तुला म्हणलं होतं 0.8 सेकंड टू 0.10 सेकंड म्हटलं होतं तुला. ठीक आहे. हे आता हे कधी कधी 0.12 सेकंद पर्यंत पण जाते. हा माहिती एवढं लक्षात ठेव. हे फ्लक्च्युएट होत राहते, पण एक्झॅक्ट जर पुस्तकांमध्ये सगळीकडे दिलेली कोणती आहे हीच व्हॅल्यू आहे. पण नॉर्मली 0.12 पर्यंत गेलं तर आपण नॉर्मल म्हणतात त्याला. टी वेव्हचं किती सांगितलं होतं बापू? टी वेव्ह म्हणलं होतं आपण तुला 0.2 सेकंडची. ठीक आहे. आता बघ ह्याच्यामध्ये क्यू आर एस कॉम्प्लेक्स इज नॉर्मल ड्युरेशन किती विचारलेली आहे. आपण काय आन्सर आहे आपला याचा? 0.8 टू 10 सेकंड. 0.10 सेकंड भेटलं मला. ठीक आहे. हे पूर्ण व्हॅल्यूज लक्षात ठेव. ह्याच्यानंतर ह्याचा अँप्लिट्यूड पण लक्षात ठेवायचा असलं तर तुला लक्षात ठेवता येतो. पी वेव्ह मध्ये अँप्लिट्यूड किती असतो सर? पी वेव्हचा जे अँप्लिट्यूड आहे सर हे 0.1 MV टू 0.2 MV ह्याच्यामध्ये फ्लक्च्युएट करत असते सर. कोणत्या पुस्तकामध्ये 0.1 दिलेलं आहे सर, कोणत्या पुस्तकामध्ये 0.2 दिलेलं आहे, पण आपण 0.1 ठेवा लक्षामध्ये, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर क्यूचा अँप्लिट्यूड किती असतो सर? क्यूचा अँप्लिट्यूड असतो माय इथं नाही, इकडे काढू. क्यूचा अँप्लिट्यूड असतो 0.2 निगेटिव्ह. खाली घुसती त्याच्यामुळे निगेटिव्ह मध्ये अँप्लिट्यूड येतो. त्याच्यानंतर आर चा अँप्लिट्यूड असतो 1 MV पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या एस चा अँप्लिट्यूड किती असतो म्हणलं तर 0.4 निगेटिव्ह असतो. हे पण कारण खाली घुसलेली आहे बघ. खाली म्हणलं की निगेटिव्ह, वरी म्हणलं की पॉझिटिव्ह. ही बेस लाईन असते. ही जी लाईन आहे ना ही बेस लाईन आहे. ह्याच्या वरी गेलं म्हणजे पॉझिटिव्ह, याच्या खाली गेलं म्हणजे निगेटिव्ह. आता टी वरी चालले सर पॉझिटिव्ह मध्ये, तर पी ची काय असणार आहे सर? 0.3 MV. टी किती असतो? 0.3 MV पॉझिटिव्ह. वरी चाललाय ना. ह्याची अँप्लिट्यूड बी घेतलं, ड्युरेशन बी घे. ताणच नको. याच्यावर क्वेश्चन आला ते तरी त्याच्यामध्ये विषय निघून जातो MVचा बी. बघ 27चा क्वेश्चन काय म्हणतोय? प्लेसमेंट ऑफ लीड्स इन ECG ऑल आर करेक्ट एक्सेप्ट. आता ECGच्या लीड्सची प्लेसमेंट विचारेल. काय काय असते सांग. सगळ्यात पहिले छाती बनवू तुझी आपण. एक, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. 1 2 3 4 5 6 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आता काउंट काढले बाबा मी असं, कारण मला इथे स्टर्नम काढायचे. बोर्ड असला असता तर तुला डायग्रामच दाखवली असती रे कशी काढतात. झिफॉइड प्रोसेस म्हणतात त्याला. स्टर्नमची झिफॉइड प्रोसेस स्टर्नमची कोणती असती? टिप असते तिची. अपेक्स ऑफ स्टर्नम पण म्हटलं जाते त्याला. लक्षात घे. चल मला जेवढं पाहिजे होतं तेवढं भेटले तर. आता बघ लीड्स ऑफ ECG मध्ये जर समजा 12 लीड ऑफ ECG जर बघितलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि 6 छातीवर लावण्याचे लीड असतात. ठीक आहे. 3 हातात लावण्याचे असतात आणि 6 छातीवर लावण्याचे. सर आम्ही तर 4 लावले आहेत हातावर 2 पायावर. एक काहीच कामाची नसते. जी काळ्या कलरची लावतात ना आपण ती काहीच कामाची नसते. लक्षात घे. इकडे कोणती लावतात आपण? रेड. इकडे कोणती लावतात आपण? येलो. है ना. रेड कलरचे ते चुमटा इकडे लावायचा, येलो कलरचा चुमटा इकडे लावायचा. त्याच्यानंतर आपण इकडचे उजव्या पायामध्ये हिरव्या कलरचा सॉरी डाव्या पायामध्ये हिरव्या कलरचा चुमटा लावतात आणि उजव्या पायामध्ये काळ्या कलरचा चुमटा. हे एवढं क्लिअर झालं. ह्याच्यानंतर आता त्याची छातीवरची लावायची ते कशी लावायचं? सगळ्यात पहिलं V1 जे असते, V1 कुठे लावायचं माहिती आहे? फोर्थ इंटरकोस्टल स्पेस मध्ये स्टर्नमच्या राईट साईडला. स्टर्नमच्या राईट साईडला इथं इथं ह्या ठिकाणी मी लावणार पहिली V1. कोणती? V1. त्याच्यानंतर त्याच स्पेस मध्ये पण स्टर्नमच्या
लेफ्ट साईडला, एक राईट साईडला लावली होती V1, लेफ्ट साईडला लावणार V2. इथं इथं कोणती लावणार? V2. ठीक आहे. आता लावणार मी सर V4. V3 का म्हणून नाही लावणार सांगतो, लक्षात घे. V4 लावणार. V4 कुठं लावणार सर? फिफ्थ इंटरकोस्टल स्पेस मध्ये, हा, अँटेरियर मिड एक्झिलरी लाईन, मिड क्लॅव्हिक्युलर लाईन मध्ये लावा. इथं लावली सर. ठीक आहे. कोणती होती सर ही? V4. आता ह्या V2 च्या आणि V4 च्या मधात इथं भाऊ, इथं लावणार मी तुझी V3. कोणती लावणार? V3. हा, मग अशाच इथं याच्याच V4 च्या बाजूला V5 आणि अँटेरियर एक्झिलरी लाईन मध्ये V5 येते. कोणती येते? V5. आणि मिड एक्झिलरी लाईन मध्ये इथं एकदम मिड एक्झिलरी लाईन मध्ये तुझ्या V6 येते. ठीक आहे. मग लक्षात घे, इथं फोर्थ इंटरकोस्टल स्पेस मध्ये कोणती लावली? V1 लावली इकडून राईट साईडला. इकडून त्याच डायरेक्शन मध्ये स्टर्नमच्या लेफ्ट साईडला कोणती लावली तू? V2 लावली. त्याच्या खाली फिफ्थ इंटरकोस्टल स्पेस मध्ये कोणती लावली? V4 लावली. आणि त्यांच्या दोघांच्या मधात कोणती लावली? V3. आता V4 जी लावली ती कुठे लावणार तो? मिड क्लॅव्हिक्युलर लाईन मध्ये लावणार. अशी क्लॅव्हिकल आहे, क्लॅव्हिकलच्या मिड मधून असं घेतलं बिलो द निपल. हे काय आली तुझी? V4 ची आली. V5 कुठे लावणार? अँटेरियर एक्झिलरी लाईन मध्ये लावणार. इथं इथं इथं. आणि तुझी जी V6 आहे, V6 मिड एक्झिलरी लाईन मध्ये. ठीक आहे. हे झालं. आता काय प्रश्न विचारतोय मी? सगळे बरोबर आहेत, फक्त एकाला सोडून. ईसीजीच्या लीड्स कोणती एकाला सोडून कोणती चुकलेली आहे म्हणजे. V4 सेव्हन्थ इंटरकोस्टल स्पेस. मी इथं कुठेतरी तुला सेव्हन्थ इंटरकोस्टल स्पेस म्हणले का? नाही. म्हणजे मला पहिलाच उत्तर घावलं सर, हेच आहे. मी दुसरे काऊन बघू? मला सगळं माहिती आहे ना बाकीचं. फक्त एकाच कंडिशन मध्ये दुसरे चुकीचे असू शकतात. खालचे लिहिलेला असेल प्रश्न जर समजा ऑल ऑफ द अबव, है ना. बघ, दुसरं काय म्हणते? V3 बिटवीन V2 अँड V4. आता सांगितलं V2 आणि V4 च्या मधात लावतात म्हणून. V2 कुठे असती? फोर्थ इंटरकोस्टल स्पेस लेफ्ट साईडला. V1 कुठे असती? फोर्थ इंटरकोस्टल स्पेस राईट साईडला. कळलं कुठे येतं? डिटेल व्हिडिओ आपल्या ऍपवर हे तुम्हाला ईसीजी लीड्स मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. ते नाही पाहिलं असेल तर डबल एकदा जाऊन पहा. हम्म. आता काय म्हणतोय? 28. विच साऊंड प्रोव्हाइड्स द सायस्टोलिक प्रेशर रीडिंग फेस 1. सगळ्यात पहिले तर लक्षात घे, ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर कशाला म्हणतात? द प्रेशर विच इज एक्सर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरीज. आर्टरीजच्या वॉलवरती जे ब्लड प्रेशर टाकले त्याला ब्लड प्रेशर म्हणतात. हे आपण फर्स्ट इयरला पाठ केलेली व्याख्या. ठीक आहे. पण सर, ते जे प्रेशर टाकलं जाते आणि ते प्रेशर जर मला मोजायचंय, मला ऐकायचंय ते प्रेशरचा आवाज, तर त्याला त्या साऊंडला म्हणतात, साऊंड ऑफ ब्लड प्रेशरला काय म्हणतात? कोरोटकोफ ब्लड साऊंड. कोरोटकोफ साऊंड. हा, हे कोरोटकोफ साऊंड जे असतात की नाही, हे कोरोटकोफ साऊंड 5 फेस मध्ये असतात. किती फेस मध्ये? इथे लिहितो, 5 फेज ऑफ कोरोटकोफ साऊंड. कोणते कोणते असतात तुला एकदम पद्धतशीर सांगतो, लक्षात घे. ह्याच्यामधली महत्वाची कोणती कोणती? फेस 1 आणि फेस 5 सगळ्यात महत्वाचा असतो सर, कारण ह्याच्यातच मला साऊंड ऐकायला भेटतात ओरिजिनल. सॉरी, 5. आणि नंतर मग असतात सर तुमचे फेज 2, फेज 3 अँड फेज 4. ओके. मी काय म्हणालो 100% लक्षात घे. जे ब्लड प्रेशर चेक करताना जे साऊंड लागत आहे ना, ते स्टेथोस्कोप मध्ये ऐकतात, त्याला म्हणतात कोरोटकोफ साऊंड. त्या कोरोटकोफ साऊंडचे 5 फेजेस असतात. पहिला फेज म्हणजे कोणता असतो माहिती का? पहिल्या फेज मध्ये जो साऊंड निघतो त्याला म्हणतात आपण टॅपिंग साऊंड. टॅपिंग साऊंड इज हर्ड ऑन सिस्टोलिक ब्लड प्रेशर. म्हणजे सायस्टोलिक ब्लड प्रेशर घेताना कोणता साऊंड येणार आहे माझ्या ऐकू? मला टॅपिंग हार्ट साऊंड ऐकू. टॅपिंग साऊंड, सॉरी, हार्ट साऊंड. टॅपिंग साऊंड ऐकायला येतो, त्याला म्हणायचं फेस 1 साऊंड. कोणता साऊंड म्हणायचं त्याला? फेस 1 साऊंड. कोरोटकोफ साऊंड किती प्रकारचे असतात सर? 2 प्रकार. म्हणजे किती कशी कशी बघायला भेटतात सर? एक असते टॅपिंग साऊंड, आणि एक असते सर स्नॅपिंग साऊंड. स्नॅपिंग साऊंड. ठीक आहे. आता हे जे फेज 2 पासून हे फेज 3 आहेत ना ह्याच्यामध्ये व्हेरियस टाइप ऑफ साऊंड ऐकायला भेटतात.
व्हेरियस टाईप ऑफ साऊंड. कधी त्याच्यामध्ये तुला स्नॅपिंग साऊंड पण ऐकायला भेटेल, कधी टॅपिंग साऊंड पण ऐकायला भेटेल, है ना. पण V5 मध्ये कम्प्लीट डिसअपिअर होते साऊंड. साऊंड कोणताच ऐकू येत. त्यालाच म्हणतात आपण डायस्टॉलिक ब्लड प्रेशरच्या टायमाला. जेव्हा कफ फुल दाबलेला असतो की नाही, त्या टायमाला समज मला जे साऊंड ऐकायला येणार आहे, सायस्टोलिक साऊंड, त्याला म्हणायचं टॅपिंग साऊंड. फेस 1 मधला साऊंड असतो तो. आणि जेव्हा पूर्ण रिलीज करतात आपण, त्या टायमाला V5 असते, ते फेस 5 म्हणतात त्याला. मग काय म्हणते, विच साऊंड प्रोव्हाइड द सायस्टोलिक प्रेशर रिडिंग फेस 1 मध्ये? कोणता असतो मग सर? शार्प टॅपिंग साऊंड. कोणता असणार? शार्प टॅपिंग. ठीक आहे. हे स्विशिंग, थंब, सॉफ्ट बॉईंग हे कशामध्ये ऐकू येतात सर? हे V2, V3, V5 मध्ये, व्हेरियस हार्ट साऊंड मध्ये, व्हेरियस साऊंड मध्ये ते ऐकू येतात. ठीक आहे. 29 क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला? सिरीज ऑफ साऊंड हर्ड ड्युरिंग मेजरिंग ब्लड प्रेशर. सिरीज ऑफ साऊंड, रक्तदाब मोजताना ऐकू येणाऱ्या आवाजांच्या मालिकेला काय म्हणतात? आताच लिहून दिलं तर काहीतरी तुला. ब्लड प्रेशर, साऊंड ऑफ ब्लड प्रेशरला काय म्हटलं जाते? कोरोटकॉफ. त्याच्यामुळे म्हणतो 360 डिग्रीचा अभ्यास केला की ताण मिटते. बघ याच्यामध्ये कुठे कोरोटकॉफ साऊंड. विशेष नसते आपल्याकडे. चला, तर आजसाठी होतं एवढंच. पुन्हा भेटूया. संपली हो, संपली. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका लेक्चरमध्ये. आता ह्याच्यानंतर मी तुमचं काय करतो, कम्युनिकेबल डिसीजचं PYQ घेतो. कम्युनिकेबल डिसीज मध्ये एकाच क्लासमध्ये पूर्ण एक क्लास पूर्ण कम्युनिकेबल डिसीज खलास करून टाकू आपण, ताण घेऊन. है ना. भेटूया. चला.